पैसा कमवणं हे एक वेगळं झालं, परंतु कमवलेल्या पैशातून त्या पैशाला कामाला लावून त्याच्यातून पैसा कमवणं हे दुसरं झालं. साधी एक गाडी पण मॅन्युफॅक्चरिंग करायची झाली ना, त्याचा आधी प्लॅन बनवला जातो. बरोबर. मग हे तर आपण आपलं स्वतःचं लाईफ आखत असतो. हा आला 2000ची SIP सुरू केली, काय आलं की स्टॉक मार्केटमध्ये ह्या मित्रांनी सांगितलं म्हणून तिथे ना दिशा मिळत नाही लोकांना. इन्कम कमवणं हे वेगळी गोष्ट आहे, पैशाला पैसा मल्टिप्लाय करणं ही एक वेगळीच आर्ट आहे. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे आणि फायनान्शियली फ्री आहे, काय फरक असतो? इन्कम किती येत आहे ह्याच्यावर तुझं फायनान्शियल फ्रीडम अवलंबून नाही आहे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? उद्या मला त्या पैशांसाठी नोकरी करावी लागणार नाही. तू किती कमवतोय त्याच्यापेक्षा तू किती कसा सेव्ह करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करतो. 5,000 रुपये व्यक्ती कमवत असलेला सुद्धा सेव्हिंग करू शकतो का? हे असं जर मार्केट एकदम डाऊन गेलं तर SIP बंद केली पाहिजे का? तूच सांग, केली पाहिजे का? म्हणजे नाही, माझ्या मते तरी नाही. इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतो, तो किती असावा आणि तो कुठे ठेवलेला असावा. म्हणजे जॉब जाऊ शकतो, मध्येच मेडिकलचा खर्च येऊ शकतो. त्या काळात आपल्याकडे ॲटलिस्ट 3 ते 6 महिन्यांचा पगार बाजूला असला पाहिजे. SIP करतानाही फार प्रश्न असतात लोकांच्या मनामध्ये. त्यात डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन कुठला घेतला पाहिजे, आपल्यासाठी कुठला योग्य असतो? तर डायरेक्ट प्लॅन्समुळे आपले 50-70 पैसे वर्षाला वापरले. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप याच्यात फार कन्फ्युजन असतं लोकांचं. काय असतं फरक आणि कोणी कुठून सुरुवात केली पाहिजे? बिगिनरने कुठे लार्ज कॅप का मिड कॅप का स्मॉल कॅपमध्ये सुरुवात करावी? तर इथे मी म्हणेन की तिन्हीमध्ये नाही. बिगिनर्स लोकांनी कुठे फोकस दिला पाहिजे? कंपनी अंडरस्टँड करायचं असेल तर आपल्याला फंडामेंटल आलं. फिजिकल गोल्ड घेतील, ETF आहे किंवा SGB आहे, याच्यातलं बेस्ट कोणतं असतं? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती पुन्हा एकदा प्रज्ञा तमाने मॅम आलेल्या आहेत. आणि आत्ता मागे काय झालं की एक आपला त्यांच्यासोबत पॉडकास्ट झाला, तो खूप एका रात्रीमध्ये व्हायरल झाला, लोकांना खूप जास्त आवडला. त्याच्या ज्या शॉर्ट्स होत्या, रील्स होत्या, त्या खूप लोकांपर्यंत पोहोचल्या. आणि त्याच्यातून आम्ही असं मार्मिक अर्थ काढला की काही गोष्टी जेव्हा आपण फायनान्सबद्दल बोलत असतो ना, तो त्याला फायनान्सच्या गोष्टी सगळ्या असतात त्याच, परंतु त्याला थोडासा वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू दिला की लोकांना त्या भावतात. आणि पुन्हा एकदा मला अशी गरज वाटली की मॅमने या मंचावरती यावं आणि त्या पॉडकास्टमध्ये जे अपूर्ण राहिलेले क्वेश्चन्स आहेत आणि त्या पॉडकास्टमधून किंवा त्याच्या रील्समधून जे प्रश्न लोकांनी विचारले ते प्रश्न पुन्हा एकदा मॅमकडून विचारून आपण तुमच्या आयुष्यात व्हॅल्यू ॲड करावे, हा आजच्या पॉडकास्टचा एक हेतू आहे. दुसरी गोष्ट होतं काय की जर आपण कोणालाही विचारलं की एक तगडी फायनान्शियल प्लॅनिंग काय असते, तर लोक सांगतात की पैसा कमवणं हे एक आर्ट आहे किंवा ते पहिली पायरी आहे. आणि दुसरं म्हणजे पैशाने पैसा कमवणं ही झाली फायनान्शियल प्लॅनिंग. सो पैशाने पैसा कमवणं हे सगळ्यांनी ऐकलेलं असतं किंवा वाचलेलं असतं, परंतु ते ॲक्च्युअल लाईफमध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं ना, त्याच्यासाठीचा आजचा हा पॉडकास्ट आहे. 1 लाईनमध्ये सांगायचं झालं तर. जास्त वेळ घेणार नाही आणि आपण सरळ वळूयात आपल्या आजच्या प्रेस्टिजियस गेस्ट प्रज्ञा तमाने मॅम. मॅम, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती, नवीन स्टुडिओमध्ये, नवीन पॉडकास्टमध्ये. कशा आहात? ऑल गुड, मस्त अगदी. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की कोणालाही विचारलं ना की पैसा कमवणं हे एक वेगळं झालं, परंतु कमवलेल्या पैशातून त्या पैशाला कामाला लावून त्याच्यातून पैसा कमवणं हे दुसरं झालं. खरं. तर ही गोष्ट बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. लोक कमाईच्या मागे जास्त लागतात, परंतु जे कमवलेले पैसे त्यांना कामाला लावून अजून पैसा कमवणं हे बऱ्याच लोकांना जमत नाही. आणि म्हणूनच इंडिया फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये लॅकिंग आहे. सो हे आपल्या मराठी माणसाला जर अगदी साध्या सोप्या भाषेत समजावून सांगायचं झालं तर कसं सांगाल? फर्स्ट आपल्याला कळलं पाहिजे की फायनान्शियल प्लॅनिंग का महत्त्वाचं आहे. म्हणजे तू बघ, आता बिल्डर जर का एखादी बिल्डिंग बांधायचं काम करतोय, तो काय पहिलं करणार तर त्याचं सगळं प्रॉपरली एक प्लॅनिंग करणार, म्हणजे एक आकडा बरोबर की या फ्लोअरवर किती घरं असली पाहिजेत, कुठे काय असलं पाहिजे. सो तू कुठेही काही म्हणजे साधी एक गाडी पण मॅन्युफॅक्चरिंग करायची झाली ना, त्याचा आधी प्लॅन बनवला जातो. मग हे तर आपण आपलं स्वतःचं लाईफ आखत असतो. आणि फक्त स्वतःचं नाही, आपल्या मुलाबाळांचं पण, आपल्या फॅमिलीचं सुद्धा. मग तिथे एकतर आपण आपला वेळ खर्च करत असतो, आपलं करिअर आपलं दावाला लागत असतं. मग तिथे जर का तुमचा फायनान्शियल प्लॅन जर का जागेवर नसेल तर मग कसं होतं माहिती, काही जे कोण, आता काका आला एक पॉलिसी घेतली, हा आला 2000ची SIP सुरू केली, काय आलं की स्टॉक मार्केटमध्ये ह्या मित्रांनी सांगितलं म्हणून तिथे ना दिशा मिळत नाही लोकांना. मग आपण काही चुकीचे
प्रोडक्ट्स निवडले जातात आणि तशा चुका ज्या सुरुवातीलाच घडत जातात तिथे आपण अडकत जातो की EMIच्या ट्रॅकमध्ये अडकतो. मग नंतर आपला खर्च कसा करतो तेच कळत नाही. तिथे कुठेतरी जर का आपल्याला हे सगळं मार्गी लावायचं आहे तर मग आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग हे करण्याचं गरज लागते. गरजेचं आहे. आता तू मला विचारशील की मी एवढं कमवतोय तर माझं सेव्हिंग मग ऑटोमॅटिकली होणार ना, कारण का माझा तर इन्कम चांगला येतोय, मी तर माझ्या पैशांना मल्टिप्लाय करतोय. पण मी तुला आता इथे एक्झाम्पल देईन. आता जेव्हा आपली सॅलरी 15-20 हजार असते, घरात आपण म्हणजे मुलगा आईवडिलांच्या घरात राहत असतो, त्याला भाडं वगैरे काही भरायचं नसतं, स्वतःचा 5-10 हजाराचा खर्च असतो, म्हणजे एक घरातला खर्च आणि स्वतःचा खर्च असं मिळून 10-1 हजार जातो. त्याच्यात सुद्धा तो ना 5-7 हजार बाजूला काढू शकतो, कारण का तेव्हा त्याला लायबिलिटीज नसतात, पगार कमी असतो, पण तिथे त्याला सेव्हिंग करणं जमतं. जसं त्याचं पगार वाढत जातो म्हणजे त्या 20 हजाराचा 50 हजाराकडे जातो, तू बघ ऑटोमॅटिकली आपले खर्च वाढायला लागतात. म्हणजे मग आपलं लाईफस्टाईल थोडंसं चांगलं, मग बाईकच घेतली, मग चांगला आयफोनच घेतला, मग मित्रांबरोबर मूव्हीजला गेला. आता हेच जरा 25शीतनं 30कडे जा, 1 लाख वगैरे पगार होतो, पण काय 50 हजाराचा EMIचा वसूल झाला. मग त्याच्यासाठी कार असायलाच पाहिजे, कारण का आता मी चांगल्या घरात गेलो. सो आता तुला कळलं इन्कमशी आपलं इन्व्हेस्टमेंट काहीच रिलेशन नाही आहे. इन्कम कमवणं हे वेगळी गोष्ट आहे आणि खर्चावर आणि आपल्या पैशाला पैसा मल्टिप्लाय करणं ही एक वेगळीच आर्ट आहे, हा वेगळाच माइंडसेट आहे. तर असं आहे सगळं. बरं, आपण जेव्हा फायनान्स पॉडकास्ट असतात किंवा आपण फायनान्सशी बोलत असतो त्याच्यात फायनान्शियल फ्रीडम नावाचा एक प्रकार येतो. प्रत्येक वेळेस बोललं जातं की सगळ्यात जास्त यूज होणारा हॅशटॅग सुद्धा असतो फायनान्शियल फ्रीडम. बरोबर. एखादा व्यक्ती श्रीमंत आहे आणि फायनान्शियली फ्री आहे, काय फरक असतो ह्याच्यात? खूपच फरक आहे. कारण का आत्ताच जसं मी तुला सांगितलं की इन्कम किती येत आहे ह्याच्यावर तुझं फायनान्शियल फ्रीडम अवलंबून नाही आहे. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, उद्या मला त्या पैशांसाठी नोकरी करावी लागणार नाही. माझ्याकडे एवढा पैसा आहे की मी त्याच्यातनं माझं आजचं जीवन व्यवस्थित जगू शकतो. त्याला पॅसिव्ह इन्कम. मग ते कुठल्याही माध्यमातनं असू दे, ते तुझं म्युच्युअल फंडमध्ये तू एक कॉर्पस बनवला आणि त्याच्यातनं SWP घेतोय ते असू शकतं, तू रिअल एस्टेटमध्ये 2nd-3rd होम केलं आणि त्याचं रेंटल इन्कम येतं ते असू शकतं. तर असे बरेच आजकाल पर्याय निघालेत. FD केली, MIS केलं, ह्याच्यातनं आपल्याला पॅसिव्ह इन्कम येऊ शकतं. तर ह्याला तू म्हणणार कुठेतरी फायनान्शियल फ्रीडमकडे आपली वाटचाल सुरू झाली. होतंय काय माहिती आहे, लोक पैसा म्हणजे मी आजकाल इंटिरियर्समधनं मी कनेक्ट करते लोकांना आणि मला कॉल येत आहेत, पगार असतो 2-2.5 लाखाचा, पण सेव्हिंग्स काही नाही. म्हणजे एवढा खर्च जातो, कारण का कसं होतं, आपण आता यंग असतो, हातात पैसे यायला लागतात, मग लगेच घरातले तर प्रेशर आणणारच की घर घे, मग घर घेतली की गाडी घे, मग चला आयफोनच आवडला, चला आता मग मला मॅकबुकच पाहिजे. त्याच्यातनं कधी ते EMIच्या ट्रॅप्समध्ये वगैरे आपण अडकत जातो ना, आणि ते UPI कुठे काय, आपल्याला काय फक्त एक स्वाईप तर करायचंय, क्रेडिट कार्ड दिलंय, वापरायचं तर आहे, मग पुढे त्याचे पैसे कसे आपण पेमेंट करणार आहोत याचा स्वतःला पण आपल्याला अंदाज नसतो आणि मग तिथे कुठेतरी त्या जाळ्यात अडकत जातो. सो तू किती कमवतोय त्याच्यापेक्षा तू किती कसं सेव्ह करण्यापेक्षा इन्व्हेस्ट करतोय हे फार, आणि ह्याला कुठे मग ते फायनान्शियल फ्रीडम बरोबर आपण जोडतो की तुमच्याकडे असे इतके पैसे असले की तुम्ही उद्या नोकरी करायची तुमच्याकडे वेळ नाही येणार, तिथे कुठेतरी फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केल्यासारखं होतं. ओके. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा आपण या सर्व गोष्टींबद्दल बोलतो, म्युच्युअल फंड, SWP अँड ऑल याच्यात, तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की ज्यांच्याकडे पैसे आहेत ना, श्रीमंत लोकांचे चोचले आहेत, बाबा माझ्याकडे खूप पैसे आहेत, खर्चून खर्च होत नाहीत, मग वाचतायत, आता कुठेतरी टाकायचे, म्हणून मग हे सगळे पर्याय आहेत. अगदी आता मी जो प्रश्न विचारणार आहे, अगदी 5,000 रुपये कमवतो एखादा मुलगा असो किंवा कुठेही जॉईन केलेला असा, 5,000 रुपये व्यक्ती कमवत असलेला सुद्धा सेव्हिंग करू शकतो का, आणि कशी सुरुवात करू शकतो त्याच्यातून? अर्थातच, म्हणजे सेव्हिंग करणं अगदी, आता माझी मेड आहे, 500 रुपयाची तर SIP करू शकतो. अरे आता तर म्युच्युअल फंड्स म्हणजे इतकं सेबीनी म्हणजे गाईडलाईन्स आणलेत की तुम्ही 100 रुपयापासून सेव्हिंग करू शकता. लोकांना हे माहितीच नाही आहे. लोकांना काय वाटतं माझ्याकडे मोठा पैसा असला पाहिजे, असं काही नाही आहे. माझे क्लायंट्सनी पण सुरुवात अगदी छोटी छोटी केली आणि त्याच्यातनंच एवढे मोठे पोर्टफोलिओ घडवलेत, म्हणजे वाढवत गेलेत ते त्यांचे SIP. आज आपला जो 5,000 इन्कम आहे तो काय उद्या 5,000 राहणार आहे का, आपण त्याचा प्रयत्न करणार, तो 5चा 10, 10चे 25 कसे होतील इन्कम आपला,
त्याच्यासाठी सगळेच प्रयत्न करणार आहोत. मग तसं आपलं SIP पण वाढत जाणार आहे. सुरुवात करणं हे महत्त्वाचं. मग ती 100 का होईना तुम्ही अगदी सहजरित्या ग्रोमध्ये, झिरोदामध्ये सगळीकडे आपल्याला बहुतेकशा डिजिटल ॲप्समध्ये आपल्याला अगदी क्षुल्लक अमाऊंटनी SIP सुरू करता येते. मी जो प्लॅटफॉर्म वापरते त्याच्यात आम्हाला ₹1000 मिनिमम SIP लागते. पण ₹1000 आता तू बघ ना, ₹100 SIP करायला काहीच हरकत नाही. खरंच तुझा पगार कमी आहे, तुला काहीच उरत नाहीये, तुझे 2-4 हजार तर घराचा खर्च असणारच, तर तू ₹100 SIP कर. पण लोक कसं माहिती मी मिनिमम इन्व्हेस्टमेंट करणार. मिनिमम इन्व्हेस्टमेंटला काय अर्थ आहे? म्हणजे तू आता समजा तुझ्याकडे 40,000चा पगार आहे, तुझा 20-25 हजार रुपये खर्च होतोय. आता आपल्याकडे 5,000 तर उरले पाहिजेत. जर का 40,000 आपण 5,000 सुद्धा काढू शकत नाहीये, तर कुठेतरी आपण काहीतरी गडबड करतोय. मग जर का ₹1000 सेव्ह केले तर आपले वर्षाला 12,000 होणार आहेत. तुला उद्या 12-15% जरी मिळाले, जे आता लोक म्हणतात आम्हाला तेवढे टक्के सुटतात, 12% जरी पकडले 12%, तरी तू बघ ना तुझ्या 12,000वर 12%नी वाढणार आहेत. हेच जर का आपण 5,000ची SIP केली असती तर वर्षाला आपले 60,000 झाले असते आणि 60,000वर मग आपल्याला ते 12% मिळाले असते. म्हणजे मग कंपाऊंडिंग खेळायला पण पैसाच पाहिजे. तर मग तिथे मग आम्ही एनकरेज करतो क्लायंट्सला, कारण का गोल्ड्सची किंमत पण पुढे जाऊन वाढतीये, महागाई वाढतंय, लाईफस्टाईल इन्फ्लेशन वाढतंय. मग आपला SIP पण त्याच बरोबर बॅलन्स्ड पाहिजे त्याच्यासाठी. इथे ना 2 कन्फ्युजन असतात. ₹50,000 पगार आहे, ₹30,000 पगार आहे एखाद्या व्यक्तीला, त्याने पहिल्यापासूनच म्हणजे त्याचे इन्व्हेस्टमेंटचे पैसे बाजूला काढले पाहिजेत. 2 आहेत इथे माइंडसेट लोकांचे, की मला 5,000 आता समजा 50,000 पगार आहे ना, तर 10% तरी एक कमीत कमी 5,000 मला पहिले बाजूला काढायचे, बाकीचे खर्च करायचे. आणि दुसरा वर्ग असा आहे की खर्चातून जे उरतील ते मी इन्व्हेस्ट करतो. कुठला प्रकार बरोबर आहे? खर्चातनं जे उरतील हे किती जण मला म्हणजे त्यांनी सांगावं की मी हे पैसे सेव्ह करू शकलोय. म्हणजे एवढे उरतच नाही. कारण का तू बघ ना, आता आपलीच मेंटॅलिटी, पगार येतोय, तुला एवढे मॉलमध्ये साधं गेलं ना काही ना काहीतरी आवडणारच. साधं फोन स्क्रोल करतोय ना आम्ही बायकांना, तर काय काय असं वाटतं हे म्हणजे मला हसलंच पाहिजे माझ्याकडे, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. तर तिथे तुझे पैसे तुला कधीच तुला ते पुरे नाहीच पडणार आहे. कितीही तू काहीही पगार असू दे, तुझा तो खर्चच होणार आहे. ह्याच्या विरुद्धात जर का जो काही पगार येतोय आपला, समजा आता 1 तारखेला पगार येतोय, लगेच 3-4 तारखेची SIPची डेट ठेवली ना, ऑटोमॅटिक ते पैसे बाजूला जाणार आहेत. छोटीशी का होईना ती अमाऊंट बाजूला जाईल. मग बाकीचे पैसे खर्च करा ना, तुम्हाला कोणीच थांबवलेलं नाही. थोडी आपोआप काटकसर व्हायला. आणि असे मी बघितलंय. आता काय वाटतं माहिती आहे, फायनान्शियल प्लॅनिंग करणं किंवा हे असे पैसे म्हणजे मी काय फक्त सेव्हिंगसाठी काय कमवतोय का? पण मी बघते जे क्लायंट्स प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून आपले छोटे छोटे पण गोल्स, आम्ही नाही म्हणत फक्त रिटायरमेंट आणि किड्स एज्युकेशन आपल्याला कॅटर करायचं आहे, आपल्याला छोटे वेकेशन्स असू शकतात, आपल्या मुलांची चांगली शिक्षणं असू शकतात, कितीतरी गोष्टी आहेत, चांगली गाडी असू शकते, चांगलं घर असू शकतं, चांगला लॅपटॉप असू शकतो. तर असे छोटे छोटे गोल्स आखून त्याच्या दिशेने जाणं इझिली पार पडतात. म्हणजे लोक विचारतात सुद्धा अशा क्लायंट्स, अरे तू क्या करताय, म्हणजे इतकं कसं काय तुला तू फिरायला पण जातो, तुझा पोर्टफोलिओ पण चांगला झालाय, तुझं घर सुद्धा झालंय. कारण काय हे सगळं प्रॉपर गोल्स आखल्यामुळे फायनान्शियल प्लॅनिंग. आणि आमच्याकडे आल्यावर पहिली सुरुवातीची स्टेप्स मी तीच क्लायंटला, ते म्हणतात मॅडम फक्त 10,000 पगार आहे, काय हे करून उपयोग आहे? मी म्हटलं अरे तू पेपरवर टाकून तर बघ, ते आपल्या डोक्यातनं आपल्या पेपरवर उतरव, आमच्याबरोबर शेअर कर. नाही तुझ्या तो 10,000चा 50,000वर पगार गेला, मी सांगते तुला होणारच आहे. आणि मग तसे करत करत हळूहळू आपल्याला गोल्स, आपल्याला पूर्ण जीवन आहे. आता तुम्ही 22-23 वर्षाची मुलं, 10,000 पगार आहे, उद्या जाऊन वाढणारच आहे तो. तसेच तुमचे गोल्स पण वाढले पाहिजेत. मग ते गोल्स ॲस्पिरेशन्स लिहून घ्या. म्हणजे आपण कुठेतरी मॅनिफेस्ट केल्यासारखं होतं की आता हे आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण ट्रेन करतो की माझा पगार वाढला पाहिजे, माझी सेव्हिंग वाढली पाहिजे आणि मला जे मी स्वप्न बघितले ते साकारली पाहिजेत. सो तसं करत तुम्ही गेलात ना, बघा तुमचं लाईफस्टाईल पण इम्प्रूव्ह होतं अशा क्लायंट्सचं. इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग, SIP, म्युच्युअल फंड असं म्हटलं की कॉमन असा एक वर्ग, मी तर म्हणतो 70% तरी असा वर्ग असेल, त्यांना असं वाटतं ना की सेव्हिंग म्हणजे असं असतं की आत्ता मी पैसे टाकायचे, 20-25 वर्ष त्याच्याकडे काही बघायचं नाही, मग आत्ता मला जी मजा करायची ती करता येत नाही, उगाच आत्ता पैसे इन्व्हेस्ट करून काय करू. सो हे जे छोटं छोटं आत्ता जसं तुम्ही सांगितलं ना, त्या गोल्ससाठी सुद्धा कसं प्रिपेअर व्हायचं ते जरा अजून थोडं समजावून सांगा मला. किंवा आत्ता जसं तुम्ही सांगितलं की मला आता पुढच्या वर्षी कुठेतरी वॅकेशनला जायचंय, ठीक आहे, मग फिरणं पण गरजेचं आहे, अगदीच पैसा सेव्ह करून म्हातारपणात काय करू त्याचं मी. सो मला हे छोटे मोठे गोल्स, मला आयफोन घ्यायचा आहे, मला एक ट्रिप घ्यायची आहे, मला माझ्या आईला वडिलांना काहीतरी एक कार किंवा एक छोटी बाईक म्हणा गिफ्ट
गिफ्ट करायचे आहे. सो असे 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 5 वर्षाचे आणि किंवा 20 वर्षाचे असे प्लॅन्स असतात वेगवेगळे. बरोबर. ते छोटे-छोटे प्लॅन्स कसे काय एक्झिक्यूट केले जाऊ शकतात याच्यामध्ये? आधी आपण म्हणजे तुझा सुरुवातीचा प्रश्न हां. होता की मला एकदाच जगायचं आहे. हं, हं. याला आपण जेनझीच्या लँग्वेजमध्ये म्हणतो योलो. YOLO. यू हं. ओनली लिव्ह वन्स. हं. सो अगदी प्रामाणिकपणे तुम्ही फॉलो केलं पाहिजे. कारण का इतकं अनसर्टन लाईफ आहे ना आजकाल आपलं. म्हणजे करोनामध्ये तर आपल्याला बेस्ट एक्झाम्पल बरोबर, बरोबर. म्हणजे जे आपल्या आजीनी पण बघितलं नव्हतं ते आपल्याला बघायला मिळालं. हं. आताच तू वॉर सिच्युएशन्स बघ, काय उद्या होतंय दुबई आणि UAE कंट्रीजमध्ये, यू नेव्हर नो. सो आपल्याला चांगलं जगलंच पाहिजे. त्याच्याबरोबर छोटी छोटी आपण आपले गोल्स आखले पाहिजेत. हं. आता फॉर एक्झाम्पल माझ्या ऑफिसमध्ये इंटर्न्स आहेत. इंटर्न्सला सुरुवातीला पगार अगदी, कारण का त्यांना काही एक्सपिरियन्स नसतो, सो आम्ही ठेवतो आणि त्यांना जाण्या येण्याचा खर्च वगैरे असं सगळं ते दिलं जातं. हं. आता त्यातनं ना त्यांनी 2-2 हजार रुपये बाजूला काढायला सुरू केले. हं. आणि कशासाठी माहिती आहे, आईला साडी घ्यायची होती कारण का त्याच्या भावाचं लग्न होतं. वा. आता जी काही असेल 8-10 हजाराची साडी घेतली. हं. आईला त्या साडीचा आनंद बघ आणि त्या मुलाला त्याचा आनंद बघ. म्हणजे किती ते एक इमोशनल कनेक्शन आहे. उद्या ते आपलं लॅपटॉप असू शकतं, उद्या आपल्या आयफोनसाठी ती डाऊन पेमेंटची तयारी असू शकते. सो जे काही शॉर्ट टर्म गोल्स आहेत ना त्याला आपल्याला डेट फंड्समध्ये SIP करता येते. म्हणजे जिथे खूप रिस्क नसते, हं. कधीही पैसे विड्रॉ करता येतात असे फंड्स अवेलेबल असतात म्युच्युअल फंड्समध्ये. हं. आपण बँकेत त्याला RD म्हणतो, रिकरिंग डिपॉझिट. बरं. तसंच इथे म्युच्युअल फंडात त्याला डेट फंडची SIP म्हणतो. हं. तिथे आपण जर का ते पार्क केले, जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला 1 दिवसात आपल्या अकाउंटला येतात हं. आणि सहसा आम्ही बघितलंय FD सारखं व्याज पण देतात. तर हे असे माध्यम वापरावे. जर का तुम्हाला वाटते 3-5 वर्ष म्हणजे काय, आपलं गाडीचे डाऊन पेमेंट झालं, घराचं डाऊन पेमेंट झालं, चांगलं वेकेशनला जायचं आहे, जसं UKला जायचं आहे, USला जायचं आहे, असे काही असतील तर तिथे मग तुम्हाला हायब्रिड फंड्स म्हणतो, जिथे इक्विटी अँड डेटचं मिक्सचर असतं, तसं काही इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि जे लॉंग टर्म आहेत तुमचे, की म्हणजे आपल्या किड्सचं एज्युकेशन आहे, आपलं रिटायरमेंट आहे, आपले म्हणजे आपल्याला काही 5-10 वर्षात काही ते पैसे 20 लागत वर्ष. नाहीत, 20 वर्ष, हं. तर तिथे आपल्याला ते इक्विटीचे फंड्स किंवा स्टॉक्स हे आपण माध्यम निवडू शकतो. तिथे जर आपल्याला ह्यातलं काही कळत नसतं, हं. म्हणजे डेट फंड्स काय झाले, हायब्रिड फंड कुठला, मल्टी ॲसेट घेऊ का बॅलन्स ॲडव्हान्टेज घेऊ, तर असे ना बरेच कन्फ्युजन आहे. कारण का एवढे सगळे फंड्स आहेत, ChatGPT आहे सगळं सांगेल, पण तो फंड नीट पुढे जाऊन परफॉर्म होईल की नाही हे क्लायंटला कळत नसतं. मग तिथे ना आर्थिक सल्लागार हा गरजेचा ठरतो असं मी बघितलंय. कारण का ना जसं आत्ता मार्केट पडलं ना, लोक खूप कन्फ्यूज झाली. मग SIP थांबवू का, पैसे काढून घेऊ का, हे जे कन्फ्युजन्स असतात, हे जर का कोणाशी बोललं आणि त्यातलं त्याला कळत असेल तर तो तुम्हाला नीट मार्गदर्शन करू शकतो. तर तिथे मग जरा एका फायनान्शियल ॲडवायझरची खूप मदत होते. बरं. तो लागूनच त्याला प्रश्न हा मी विचारतो, की जसं आता सिच्युएशन्स आहेत, आता करोना आला, आता वार आला, कारण सिच्युएशन्स खूप ड्रॅस्टिकली चेंज होत आहेत आणि खरं आहे. आपल्यावरती काय येईल पुढे हे आपल्याला माहीत नाही. काहीच माहित नाही. आणि म्हणजे इव्हन माझ्यासुद्धा मनामध्ये, माझ्या आजूबाजूला जेवढं सर्कल आहे त्यांच्याही मनात, डोक्यात आमची चर्चासुद्धा झाली होती बरोबर. यावर, की आत्ता हे जे काही सुरू आहे, आपण केलेली SIP, हे असं जर मार्केट एकदम डाऊन गेलं तर SIP बंद केली पाहिजे का? तूच सांग, केली पाहिजे का? म्हणजे नाही. माझ्या मते तरी नाही. आता त्याचं उत्तर बघ. हं. म्हणजे कसं होतं, सोन्यात आपण समजून घेऊया, सोपं जातं, लोक रिलेट होतात त्याला. हं. सोनं आता 1.50, 1.60 वर 1.60 गेलेलं. झालं काल. हां. पण काय झालेलं मध्ये खाली पण आलेला. हो. कारण का UAEमध्ये वगैरे भरपूर सप्लाय होता आणि तेवढं बरं. लिक्विडिटी नव्हती. परत सगळ्या कंट्रीजनी गोल्ड रिझर्व्ह जे वाढवत होते ते थोडेसे कुठेतरी थोडे थांबवले. हं. आता याच्यामुळे सोनं खाली आलं. सोनं खाली आल्यावर कितीतरी क्लायंट्सनी, म्हणजे मला ऑनलाईन कॉलसुद्धा आले, की आम्ही ना पैसे काढले आणि सोन्यामध्ये गुंतवले. कारण का सोनं विकत सोनं घेतलं. खाली आलं. हं. म्हणून ते म्हणजे आता तुला कळलं, सोन्याचं आपल्याला रिलेशन लगेच कळलं. हं, हं. मॉल्सचं पण आजकाल किती सांगितलं आता, की मॉलमध्ये सेल लागला, आपल्याला कळतं जे किंमत ₹1000 आपण देणार होतो ज्या शर्टला किंवा ज्या ड्रेसला, ते आता आपल्याला ₹500 मिळतंय. म्हणजे आपल्या मेंटॅलिटीला कळलं, की इथे आपल्याला डिस्काउंट मिळतंय, तर आपण लगेच ते बाय करणार. मग जिथे जेव्हा मार्केट्स खाली जात आहेत, म्हणजे थोडक्यात काय, निफ्टी जेव्हा 27 वर वगैरे होतं, लोक एकदम कॉन्फिडेंटली त्याच्यात इन्व्हेस्ट करत होते 26 वर वगैरे बरोबर. असताना. हं. पण हेच जर का आता 24,000 मिळतीये, म्हणजे कळतंय ना तुम्हाला डिस्काउंटेड आहे, मग त्या वेळेस का नाही इन्व्हेस्ट करायला उलट पाहिजे? त्यावेळेस इन्व्हेस्ट केलं करायला पाहिजे. पाहिजे होते ना. आपल्याला जास्त युनिट्स मिळाले असते, म्हणजे पुढे जाऊन जेव्हा वाढ झाली असती, आपल्याला तेवढे चांगले रिटर्न्स पण त्याच्यातनं जनरेट केले असते. हं. तर त्याच्यामुळे SIP कधीच थांबवली नाही पाहिजे. हं. परत SIP आपण केली काय,
आपल्या मुलांच्या शिक्षणाला, आपल्या रिटायरमेंटला, आपलं घर पुढे जाऊन घ्यायचं आहे त्याच्यासाठी. मग आत्ता जर का मार्केट फ्लक्च्युएट होत आहे तर हाऊ शुड बी पॅनिक? मग का गरजच नाही आहे त्या पॅनिकची. तर फक्त बघितलं पाहिजे बरोबर परफॉर्मन्स चालला आहे का, अंडर परफॉर्मन्स नाही आहे ना कुठल्या फंडमध्ये, आणि ते जरा आमचा अभ्यास असतो त्याच्यात. कारण का बऱ्याच पॅरामीटर्स असतात, बऱ्याच गोष्टींवर आम्ही ठरवतो की हे बरोबर फंड्स आहेत की नाही त्या क्लायंटला. असे कुठले 4-5 पॅरामीटर्स आहेत किंवा 3-4-5 असे पॅरामीटर जिथे SIP आपण एक तर चेंज करावी तिथून तुम्ही किंवा बंद करावी? आता काही फंडामेंटल पॅरामीटर्स असतात. जसं फंड हाऊसमध्ये आता समजा फंड मॅनेजर खूप चांगला स्किल्ड फंड मॅनेजर आहे आणि तो एक्झिट करतोय, तर त्या फंडला इम्पॅक्ट येऊ शकतो. नंतर आता तू म्हणशील तर त्याचे रोलिंग रिटर्न्स म्हणजे कन्सिस्टन्सी काय दाखवली आहे. अगदी नवीन फंड आहे का हा एवढे वर्ष चांगला कन्सिस्टंटली फर्स्ट क्वार्टाईलमध्ये म्हणजे पहिल्या 5 फंड्समध्ये तो असतो, तर तसे फंड्स निवडावे. त्याला एक लॉंग ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे. नंतर आम्ही बघताना त्याचा बीटा काय आहे, मग म्हणजे किती तो हलतो जेव्हा मार्केट्स, म्हणजे किती रिस्की फंड आहे तो. त्याच्यानंतर त्याचा PE काय, प्राईस टू अर्निंग काय, म्हणजे तो किती महाग आहे किंवा तो किती स्वस्त आहे. मग नंतर बरेच माझ्या भाषेत शार्प रेशो काय, ट्रेनर रेशो काय, असे बरेच पॅरामीटर्स असतात. मग जसं आत्ताच्या मार्केट्समध्ये आम्हाला थोडीशी चुणचुण लागलेली की बहुतेक मार्केट्स डिप करेल, कारण का बरेचसे फंड हाऊसेसमधले फंड मॅनेजरना आपले फंड्स बराच कॅशमध्ये जाऊन बसलेले. म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल एखादा XYZ फंड आहे, त्याचा जर का 100,000 CRचा EM आहे, तर त्याच्यातनं 5 ते 6 किंवा 8 ते 9% कॅशमध्ये जाऊन बसलेले. मग कळतं की आता मार्केट समजा पडलं इथे की ते परत आपले पैसे इक्विटीमध्ये डिप्लॉय करतील. सो असे बरेचसे गोष्टी असतात इंटरनल जे क्लायंट्सला माहिती नसतात. त्या पॅरामीटर्सवर आमचा अभ्यास चालू असतो. आणि मग तिथे मग जसे आम्ही सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर्स आहोत, सर्टिफाईड फायनान्शियल अनालिस्ट माझ्या टीममध्ये कामं करतायत मुलं, तर ते बरोबर ते सगळ्या पॅरामीटर्सवर क्लायंट्सला मग त्यांच्या होरायझनप्रमाणे, त्यांच्या गरजेप्रमाणे, त्यांच्या रिस्क प्रोफायलिंगप्रमाणे त्यांना मग फंड सजेस्ट करतात. ओके. पैसे गुंतवणं हा पुढचा पार्ट, जसं आपण सुरुवातीला सांगितलं. पैसे कमवणं हा पहिला पार्ट आणि पैसे गुंतवणं नंतरचा पार्ट. परंतु काय होतं की आत्ता मगाशी आपण जसं बोललो की एखाद्या फॅमिलीमध्ये एक व्यक्ती कमवतोय, आपण असं पकडूयात 50,000 रुपये त्याचा पगार आहे, परंतु त्याला खर्च कसे करावेत, आणि मी म्हणतो 95% लोकांची ही परिस्थिती आहे की मला पैसे आले की ते कुठे गेले ते कळत नाही. बरोबर. म्हणजे त्याच्यावरती किती रील्स, मीम्स असतात की महिन्याच्या पहिल्या तारखेला आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला तो भिकारी झालेला असतो, अशा पद्धतीने. सो हे पैसे कसे वापरले पाहिजे त्याचं काही सूत्र आहे जे मार्केटमध्ये बोललं जातं 50, 30, 20% असं? आता एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे का दिलेला आहे, 50-30-20 रूल. तो सगळ्यांना लागू होतो का? अर्थातच नाही, म्हणजे कारण का हा ना एक बेंचमार्क फिगर आहे. आता सगळ्यांचं तसं नसतं. आता तू समजा कोणाचं तरी एखादं त्यांनी EMI घेतलाय, घर घेतलंय, तर त्याचं लोन लायबिलिटी सुरू असते. लोन लायबिलिटी लोक आजकाल मोठी घेऊन ठेवतात. मग त्याच्याकडे मग घर खर्च तर आपला असणारच आहे लोन असला तरी, मग तिकडे त्याला ते 50-30 रूल अप्लाय नाही होत. बरं, कोणीतरी यंग अगदी इंडिव्हिज्युअल आहे ज्याच्यात त्याला काहीच रेस्पॉन्सिबिलिटीज नाही आहेत, आता तो एकटाच आहे, आई वडिलांच्या घरात राहतोय, त्याचा जो पगार येतो फक्त स्वतःचा घर खर्च असणार आहे, बाकीचा सगळा तो सेव्हिंग करू शकतो. सो अगदी तुम्हाला बेंचमार्क बघायचा आहे की काहीच कळत नाही कसं मी सेव्हिंग केलं पाहिजे, तर 50-30-20 रूल हा नक्की फॉलो करू शकतो क्लायंट, म्हणजे ॲटलिस्ट त्याचे 20% तरी सेव्हिंग्समध्ये जाऊ शकतील. बट अदरवाईज जेव्हा तू फायनान्शियल प्लॅन त्याचा आखतोस तेव्हा आपण बजेट करतो म्हणजे काय करतो, त्याचे इन्कम किती येतोय, म्हणजे अर्निंग काय येतोय आफ्टर टॅक्सेशन, आणि त्याचे खर्च किती जात आहेत, त्याच्यावरनं कळतं त्याच्याकडे बफर काय राहतो. मग त्या बफरमधनं आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. म्हणजे समजा तुझा 50,000 तुझ्या हातात येत आहेत, तुझा 30,000 खर्च आहे, 10,000 आपण बाजूला तुझ्या लाईफस्टाईल वगैरे तुझ्या ह्याच्यासाठी ठेवले, वॉन्ट्ससाठी, मग 10,000 मग तुझी सेव्हिंग झाली पाहिजे. मग त्याच्यातनं पण तुझी इमर्जन्सी फंड्स बाजूला गेले पाहिजेत आणि बाकीचे तुझे मग सेव्हिंग्स करता आले पाहिजे तुला. तर असं जर का आखलं ना तर तिथून सुरुवात करायची. मग पुढे आम्ही असतोच एनकरेज करायला की स्टेपअप करा, SIP वाढवत जा, बोनस इन्व्हेस्ट करा. मग तिथे मग बरेच मार्ग आपल्याला ओपन होतात. बऱ्याचदा आपण आत्ताशी बोललो, कोविड बोललो, वार बोललो, आणि आता आपण इमर्जन्सी फंड बाजूला ठेवलाच पाहिजे असं बोललो. लोकांच्या मनात कन्फ्युजन असतं की एक इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतो, तो किती असावा आणि तो कुठे ठेवलेला असावा. इमर्जन्सी फंड्स म्हणजे काय, आपल्याला काही मध्ये कुठलाही खर्च आला, म्हणजे जॉब जाऊ शकतो, मध्येच मेडिकलचा खर्च येऊ शकतो, एवढं अनसर्टिन जग आहे ना आता सध्याचं, काहीच सांगता येत नाही. मग त्या काळात आपल्याकडे ॲटलिस्ट 3 ते 6 महिन्यांचा पगार बाजूला असला पाहिजे. आता इथे मोस्टली आम्ही सांगतो एक्सपेन्सेस, जे घरातले खर्च आहे ते 3 ते 6 महिन्यांच्या बाजूला ठेवा. आता समजा कोणाचा
30,000चा खर्च आहे, तर त्यांनी ॲटलिस्ट 90,000 मिनिमम किंवा मग 1,80,000 एवढे तरी बाजूला असले पाहिजे, मिनिमम 90 तरी बाजूला असले ठेवले पाहिजेत. हो. पाहिजे. आता त्यात काय होतं, बिझनेसमॅन, सेल्फ एम्प्लॉईड, तिथे ना काहीच अनसर्टनिटी नसते. उद्या मला किती येणार आहेत पैसे, त्याच्यापासून माझा बिझनेस होणार आहे की नाही, माझे एम्प्लॉईज टिकणार आहेत की नाही. जेव्हा एवढी अनसर्टनिटी असते ना, तिथे मग आम्ही सांगतो 6 महिन्यांचं मिनिमम तरी ठेवा. कारण का मग आपलं काही चाललं नाही, आपल्याला काही इन्कम आलं नाही, तर आपल्याला एम्प्लॉईजचा हे द्यायचा आहे, रेंट द्यायचा आहे, जे काही खर्च असतील त्याच्यातनं आपल्याला ते मॅनेज करता येतील. सो इमर्जन्सी फंड्स हा असला पाहिजे, नाहीतर मग कुठेतरी आपलं जे लाँग टर्म विजन असतं ना, ते गडबड करतं. आता ते कशात असलं पाहिजे, तर त्याच्यात इदर ते स्वीप इन FDs म्हणू शकतो, जिथे आपल्याला FD कधी पण तोडता येते विदाऊट एनी पेनल्टीज. तशा आजकाल FDs असतात, तिथे टाकू शकतो. किंवा सगळ्यात बेस्ट जे जातं ते डेट फंड्स असतात. डेट फंड्समध्ये काय होतं, तुमचे पैसे शक्यतो खूप व्होलटाईल होत नाही आणि तुम्हाला FD सारखं व्याज मिळतं आणि कसेही तुम्ही ते पैसे काढू शकतात. म्हणजे लोकांचे समजा त्या फंडमध्ये 1,00,000 रुपये झालेत आणि तुला फक्त 20,000ची गरज आहे. FD मध्ये ना तुला पूर्ण FD तोडावी लागेल. हां, तर तुला डेट फंडमध्ये टाकले, जेवढे पैसे पाहिजेत तेवढेच तू पैसे काढून घेऊ शकतो. सो ह्याच्यात तुम्हाला खूप फायदा आणि 1 दिवसात पैसे आपल्या अकाउंटला येतात. सो आणि आपल्याला टक्का पण जवळजवळ 5 ते 7.5% मध्ये कुठेतरी आपण अपेक्षा करू शकतो की आपल्याला तितके रिटर्न्स त्याच्यातनं सुटू शकतात. गोल्ड चांगलं नाही याच्यामध्ये? गोल्ड खूप व्होलटाईल ॲसेट असते, अशी काय म्हणजे अगदी इक्विटी एवढी नाही, पण तरी पण गोल्ड सुद्धा आता तुम्हीच बघितलं ना, 1,60ला गेलेलं, परत 1,40ला आलं, तर तिथे पण तर नेगेटिव्ह गेलंच ना गोल्ड. सो असं गोल्ड लॉंग टर्मसाठी किंवा ॲसेट डायव्हर्सिफिकेशनसाठी अगदी बरोबर पर्याय आहे, बट शॉर्ट टर्म नीड्स आणि इमर्जन्सी फंड्सला हा पर्याय नाही आहे. ओके. SIP करतानाही फार प्रश्न असतात लोकांच्या मनामध्ये, त्यात डायरेक्ट प्लॅन आणि रेग्युलर प्लॅन कुठला घेतला पाहिजे, आपल्यासाठी कुठला योग्य असतो? आजकाल त्याच्यावर जास्त चर्चा होते, कारण का कसं होतं, ब्रोकरला उगीच आपले 50 ते 70 पैसे जे काय 1% रोकलके जे म्हणतात ते जातात. आता कसं आहे माहिती आहे, जर का तू कॅल्क्युलेशन्सने आणि एक्सेल्सने बघितलं ना, तर डायरेक्ट प्लॅन्समुळे आपले 50-70 पैसे वर्षाला वापरले, कारण का ह्यांच्या NAV दोघांच्या वेगळ्या वेगळ्या असतात, तर पुढे जाऊन त्याचा मोठा कॉर्पस जमू शकतो. पण लोक कसे कम्पेअर करणार ते मी सांगते तुला. काय करणार, XYZ फंड मी डायरेक्टमध्ये घेतला आणि तोच मी जर का रेग्युलरमध्ये घेतला, तर इथे माझी समजा 10 रुपयाची NAV असेल, तर इथे 10.5ची NAV मिळाली, म्हणजे कुठे रेग्युलरमध्ये. तसं कम्पॅरिझन होतं. आता खरंच आम्ही त्यांना XYZ फंड दिला असता का? आम्ही त्यांना ABC फंड दिला असता, जो ऑलरेडी 3 ते 4% एक्स्ट्रा जमवतोय. म्हणजे इथे फंड चूज करताना आपण क्लायंट्स कसा बघणार, पास्टमध्ये काय रिटर्न्स दिले त्या फंडने, या बेसिसवर, म्हणजे रोलिंग रिटर्न्स काय होते, तो किती जुना आहे, त्याने किती रिटर्न्स दिले, किंवा ChatGPTला विचारणार किंवा मित्राला विचारणार. आम्ही असे फंड सिलेक्ट करतो का? त्याच्यात कितीतरी त्याचा प्राईस टू अर्निंग काय, तो कॅशमध्ये किती बसला आहे, त्याचा एक्सपेन्स रेशो काय आहे, त्याचा शार्प रेशो काय आहे, त्याचं फंडामेंटल्स कसे आहेत, किती एक्सपर्टीज त्याचे फंड मॅनेजर्स आहेत, त्याच्यात किती स्टॉक्स होल्डिंग आहेत, लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, किती पर्सेंटेजमध्ये आहेत, आणि मग त्याचे रोलिंग रिटर्न्स काय आणि पास्ट परफॉर्मन्स काय. सो एवढ्या 20 पॅरामीटर्सवर जेव्हा एखादा ॲडवायझर ते सजेस्ट करतो, त्याच्या मागे त्याचा सखोल अभ्यास असतो. मग तिथे शक्यतो चुकण्याची भीती कमी असते. त्याच्यानंतर पण चल, ChatGPTने पण आणि आपल्या मित्रांनी पण आपल्याला चांगले सजेशन्स दिले, असं आपण गृहीत धरूया. होतं काय माहिती आहे, पुढे जाऊन ना त्या फंड्स इतके फंडामेंटली चेंज होतात ना, इतके व्हेरिएशन्स येतात, कधी कधी ट्रॅक्शन सोडतात, कधी कधी अंडर परफॉर्मन्सला जातात. मग अशा वेळेस आपल्याला कळणार नाही. आपल्याला काय वाटतं, आपण तर बेस्ट फंड्समध्ये इन्व्हेस्ट केलेले, पण पुढे ते फंड मॅनेजरनी क्विटच केलं, काहीतरी मोठाच आतमध्ये इन्सायडर घोळ झाला, असं सगळं तुमच्या कसं कानावर येणार. ते तर आमचा अभ्यास असणार किंवा त्या फंड मॅनेजरचा अभ्यास असणार. मग तिथे आम्ही सांगणार की सर हा ना आता वॉचलिस्टवर आहे, सर हा आता आपल्याला चेंज करायला पाहिजे, आता आपल्याला दुसरा फंड निवडला पाहिजे, आता हा जी इनपुट व्हॅल्यू होती एक्झिट घेतलं पाहिजे. सो ह्याला हे खूप महत्त्वाचं होतं, ते तुला डायरेक्ट प्लॅनमध्ये मिस आउट होतं. सो म्हणून कधीतरी म्हणजे आर्थिक सल्लागार असणं हे गरजेचं आहे. मग डॉक्टर साधं ऑपरेशन बघ ना तू, काय आता आपल्याला सगळं आजकाल तू कुठलंही ऑपरेशन बघ, सगळं तुला यूट्यूबमध्ये पूर्ण व्हिडिओ. मग आपण आपलं ऑपरेशन करणार का? नाही करणार ना. म्हणजे सिम्पल झालं. औषधं पण आपल्याला माहिती आहेत, तरी डॉक्टरांकडे जाणार.
साधं ते शेवटी तो पण पॅरासिटामॉलच लिहून देणार आहे आपल्याला. मग आपल्याला माहिती होतं की ही डिस्प्रिनच घ्यायची आणि हीच घ्यायची आहे, पण तरी पण आपण डॉक्टरांकडे गेलो, ती पूर्ण लिस्ट घेतली, कारण का खात्री असते तो पर्सन चुकणार नाही, त्याच्यात अभ्यास आहे. तर तेच झालं. शेवटी फायनान्शियल ॲडवायझर म्हणजे तोच तुमचा फायनान्सचा डॉक्टरच. ओके. स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप याच्यात फार कन्फ्युजन असतं लोकांचं, आणि कुठून सुरुवात करावी हे एक असतं, म्हणजे आपल्या ऐपतीनुसार याच्यानुसार काय असतं फरक, आणि कोणी कुठून सुरुवात केली पाहिजे याच्यामध्ये? आता विचारलं बिगिनरनी कुठे लार्ज कॅप का मिड कॅप का स्मॉल कॅपमध्ये सुरुवात करावी, तर इथे मी म्हणेन की तिन्हीमध्ये नाही. सुरुवात जर का अगदीच त्याला नवशिक्या आहे आणि त्याला काहीच त्यातलं कळत नाही, तर शक्यतो हायब्रिड फंड्समधनं सुरुवात केली तर तेवढी व्होलॅटिलिटी मिळत नाही. म्हणजे आपले पैसे जे 100चे 95-98 दिसतात त्यांनी लोकांना पॅनिक होतात, आणि लार्ज कॅप जरी स्टेबल आहे तरी पण तिथे पण नेगेटिव्हिटी दिसते. मग ते थोडंसं हायब्रिड्सनी वगैरे सुरू केलं किंवा डेट फंड्सनी सुरू केलं तर थोडा कॉन्फिडन्स येतो, आणि मग ती जरा एक 3-6 महिने त्यांनी सुरुवात केली, कळलं काय होतंय, काय NAV असते, काय युनिट्स असतात, की मग ते पैसे वाढवत जावे आपले, असं आहे. परंतु मी बघितलंय जेवढे नवीन इन्व्हेस्टर्स येतात त्यांना फार पटकन श्रीमंत व्हायचं असतं, ते सरळ स्मॉल किंवा मायक्रो कॅपलाच हात घालतात. बरोबर. याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आता काहीतरी इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून आपण डीमॅट अकाउंट वगैरे उघडतो. डीमॅट अकाउंट उघडल्याबरोबर सेव्हिंग करणं खरंच गरजेचं असतं का, किंवा त्याच्यामध्ये पैसे टाकणं वगैरे काही गरजेचं आहे का? काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला डीमॅट अकाउंट उघडल्यापासून सुद्धा या गोष्टी आपण थोड्याशा ऑब्झर्व केल्या पाहिजेत, शिकल्या पाहिजेत, आणि नंतरच इन्व्हेस्टमेंटकडे वळलं पाहिजे. ते डीमॅट अकाउंट उघडणं म्हणजे लगेच स्टॉक्स घेणं असं नाही. हां, बरोबर. कारण का डीमॅट अकाउंटमध्ये पण 3 प्रकार, म्हणजे 3 अकाउंट्स येतात. एक डीमॅट अकाउंट असतं, एक ट्रेडिंग अकाउंट असतं, आणि एक आपलं सेव्हिंग्स अकाउंट असतं. तू म्हणजे डीमॅट अकाउंट उघडलं म्हणजे पुढे जाऊन आपल्याला ETFs घेणं, बरंच काही गोष्टी येतात. गोल्ड ETFs घेणं येऊ शकतं, किंवा आपण जस्ट ऑब्झर्व करू शकतो की मी जर का ह्याच्यात हे ट्रेडिंग केलं असतं तर माझं म्हणजे डमी पोर्टफोलिओज आपण म्हणतो, तर ते आपल्याला बनवता येतात. ते शिकता येतं की कसं मी जर का असं करत राहिलो तर मला किती प्रॉफिट, मला कळतंय का, हा बरोबर शेअर प्राईस असा गेला का, हा खाली गेला का. तर मी माझ्या मुलाला शिकवताना असंच सुरू करायला लावलं. मी आधी त्याला डमी पोर्टफोलिओ, म्हणजे तू ते असे डमी अमाऊंट असते त्याच्यात तू ट्रेड करू शकतो, आणि तुला महिन्याच्या अखेरला कळतं की मी किती माझे पॉझिटिव्हमध्ये गेले, किती नेगेटिव्हमध्ये गेले, इथे पैसे नाही लागले. तर असं आधी शिकावं, त्याच्यात कॉन्फिडन्स मिळवावा. कारण का जेव्हा आपले पैसे नेगेटिव्ह जातात ना, खर्च म्हणजे एकतर आपल्याकडे असतात एवढीशे, त्यातनं मग जर का आपले नेगेटिव्ह गेले तर आपल्याला मग थोडासा एक आपला कॉन्फिडन्स ढासळतो. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की शक्यतो लगेच स्टॉक मार्केट डीमॅट जाण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल SIP रूटनी गेलात ना, त्या फंड मॅनेजरला 20-25 वर्षांचा एक्सपिरियन्स असतो. आता ते 20-25 वर्ष आपण जर का स्वतःच बघा ना, की आपण ज्या क्षेत्रात असतो आणि आपल्याला 25 वर्षांच्या एक्सपिरियन्सने आपण किती चांगलं त्याच्यातलं आपलं सखोल अभ्यास होतो आपला, मग त्याच्यात आपल्या चुका होणं कमी जातं. मग ते जर काय आपल्याला मिळतंय SIP माध्यमातनं किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातनं, तर तिथून सुरुवात करावी. एकदा कॉन्फिडन्स आला ना तुम्हाला की मग तुम्ही शेअर मार्केट, मग पुढच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यात आपल्याला मग इन्व्हेस्टमेंट्स करता येतात. फंडामेंटल अनालिसिस का टेक्निकल अनालिसिस, बिगिनर्स लोकांनी कुठे जास्त फोकस दिला पाहिजे? आता कसं आहे, कंपनी अंडरस्टँड करायचं असेल तर आपल्याला फंडामेंटल अनालिसिस, म्हणजे तिथे ना शक्यतो चुका होणं, म्हणजे चांगल्या मोठ्या कंपनी तिथे तुझे अक्षरशः 100चे 0 नाही होऊ शकत, 100चे 80 होऊ शकतील. तर अशा ह्याला तुला फंडामेंटल अनालिसिस बरं पडतं. लार्ज कॅप, थोडक्यात लार्ज कॅप ब्ल्यू चिप स्टॉक्स आपण जे म्हणतो ते आपण इन्व्हेस्ट करावे. टेक्निकल चार्टिंगला ना तुम्हाला नीट नॉलेज पाहिजे, कसं आहे त्याची कॅन्डलस्टिक्स कुठे आहे, कधी रेझिस्टन्स आहे, कशावर रेझिस्टन्स आहे, त्याचा 52 वीक हाय लो काय आहे. तर इथे मग मी म्हणते क्लायंटला की तुम्हाला त्याच्यात ना थोडी ग्रीप आली पाहिजे, नीट समजून घेतलं पाहिजे, आणि मग त्याच्यात तुम्ही हात घातला पाहिजे. तर होतं उलटच, लोक आधीच इंट्राडेला जातात, म्हणजे डिलिव्हरी पोझिशन्स पण नाही इंट्राडे. मग त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यातलं, म्हणजे ना कोविड नंतर मी हे खूप बघितलं, एवढे त्यावेळेस डीमॅट उघडले आणि एवढे लोक की सगळ्यांना वाटायचं मला तर स्टॉक मार्केट म्हणजे काय अगदीच म्हणजे हाताखालचा मळे. तर तिथे नंतर हे जे आत्ता मार्केट्स करेक्ट झाले त्याच्यात त्यांना कितीतरी लोकांना कळलं की इतकं सोपं नाही आहे गणित, आणि ज्यांना स्टॉक्समधनं प्रॉफिट होत गेलं ते मग पुढे जाऊन फ्युचर्स आणि ऑप्शन्स, आणि मग आले क्रिप्टोज. म्हणजे असं इतकं व्हेरिएशन आणि
इतके लॉसेस घेतलेत ना क्लायंट्सनी, बरेच क्लायंट्सला ह्याच्यात लॉसेस झालेले आहेत. त्यामुळे थोडंसं आपण कुठल्या अमाऊंटवर बेट लावू शकतो, म्हणजे 100तनं जर का आपण 50 रुपयावर बेट लावली तर आपलं म्हणजे सगळंच आपलं हरपणार आहे, कारण का 50चा आपला खर्च असणार आहे. मग 50 तर आपल्याला सेव्ह करायला पाहिजे होते, त्याच्यावरच आपण आपले खेळ म्हणजे असे हे स्टॉक्स नाही तर ह्याच्यावर जर का इन्व्हेस्ट केले तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. हां, 2-5% आपण करतोय तर हरकत नाही, एक आपली आवड असते, बघूया, शिकायला मिळतं, कॉन्फिडन्स वाढतो, तर तसं केलं तर ठीक आहे. पण त्याच्यावर शक्यतो आम्ही सांगतो क्लायंटला की रिस्क घेऊ नका. इन्व्हेस्टमेंट्सशी रिलेटेड समाजात मी लोकांना बोलताना हेच पाहिलेलं आहे की तुमच्याकडे जो पैसा तुम्हाला फेकून दिला तरी फरक पडत नाही, तोच फक्त पैसा इन्व्हेस्ट इन्व्हेस्ट करा. हे करावा खरं आहे काय? म्हणजे अर्थातच ते खरं आहे, कारण का आहे का आपल्याकडे आपले 100चे शून्य झालेले चालणार आहे का? समोरच्याला एकच प्रश्न माझ्याकडनं जातो की नाही प्रिन्सिपलला माझ्या हात नाही लागलं पाहिजे. अरे ते तू प्रिन्सिपलला हात नाही लागला म्हणून तू एफडीला टाकतोय आणि तेच पैसे उद्या तू स्टॉकला, इंट्राडे आणि डिलिव्हरी पोझिशन्सला, म्हणजे तुम्हाला कळतंय का त्यातलं? मित्राने सांगितलंय, उद्या मित्राला पैसे 5-10 वर्षांनी पाहिजेत, आपल्याला उद्या लागू शकतात, 6 महिन्यात लागू शकतात. तसे रिस्क नाही घेत आहेत. तुमचं काहीतरी गोल वेगळा असू शकतो, तुमची रिस्क ॲपिटाईट वेगळी असू शकते. तुमचा मित्र जे टाकतो त्याला त्यातलं काहीतरी कळत असेल, त्याच्यामुळे तो टाकतोय. उद्या तुमचे पैसे नेगेटिव्ह गेल्यावर तुम्ही त्याला होल्ड नाही करू शकत किंवा आम्हाला होल्ड नाही करू शकत, किंवा कुठल्या स्टॉक ब्रोकरला तुम्ही नाही सांगू शकत अरे त्यांनी सल्ला दिलेला म्हणून असं झालं. तो हातमागे करणार आहे. नुकसान कोणाचं होणार आहे? आपलं होणार आहे. तर त्याच्यामुळे शक्यतो ही रिस्क नाही घ्यावी. जेवढे पैसे आपले वाया जाऊ म्हणजे काही फरक पडत नाही आपल्याला, तेवढ्या पैशांवर नक्कीच तुम्हाला प्रयत्न करून बघायचा असेल तर करून बघावं. जर का तू मला विचारलं तर मी अगदी सगळं यातलं व्यवस्थित माझा अभ्यास आहे. माझे किती स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट तर अगदी शून्य. मी सगळी जी इन्व्हेस्टमेंट्स आहे ती SIP मार्फत, आणि त्याच्यातनंच मी माझं स्वतःचं अगदी म्हणजे तू बघशील तर माझं स्वतःचं 3 BHKचं 2.5 कोटीचं घर आहे ठाण्यात. माझं स्वतःचं 800 कार्पेटचं ऑफिस आहे हिरानंदानी मेडोजला, आणि माझा मुलगा आता बाहेर शिकतोय. हे सगळं जे आखलं आहे ना, हे साध्या SIP माध्यमातनं, आणि जेव्हा जेव्हा जमलं तेव्हा लमसम इन्व्हेस्टमेंट्स करत गेली. हे माझंच नाही, माझ्या बऱ्याचशा क्लायंट्सला पण तू विचारशील ना, अगदी सरळ मार्गाने आम्ही गेलेलो, कुठे काही रिस्क घेतलेली नाही. पण कॉर्पस मस्त झालेला, टक्कासुद्धा व्यवस्थित सुटलेले आहेत. बरं. याच्यामध्ये गोल्डचे रेट जसे या 1-2 वर्षामध्ये तेजीत वाढलेले आहेत ना, तसं फोमो झालाय प्रत्येकाला गोल्डशी रिलेटेड काहीतरी करण्याचा. मग डायरेक्ट फिजिकल गोल्ड ऑप्शन्स असतात त्यांच्यासमोर. फिजिकल गोल्ड घेतील, ETF आहे किंवा SGB आहे. याच्यातलं बेस्ट कोणतं असतं? घरातलं कन्झम्पशन आहे म्हणजे बायकांना, ते आता मी जर का बोलली नाही आणि मी बाई तर घरातलं कन्झम्पशनसाठी नक्कीच फिजिकल गोल्ड असावं, आपले दागिने असलेच पाहिजेत. आता तू जर का म्हणशील की मला इन्व्हेस्टमेंट्सच्या रिलेटेड गोल्ड पाहिजे, की उद्या मला काही लागलं, माझ्या पोर्टफोलिओमध्ये थोडासा गोल्डचा असा एक पोर्शन असला पाहिजे, त्याच्यासाठी मग आम्ही एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे ETF सजेस्ट करतो. मग ते डायरेक्टली सेबी रेग्युलेटेड जे येतात ना, कारण का आजकाल खूप कन्फ्युजन झालेत, भरपूर डिजिटल ॲप्स झालेत जिथे तुला डिजिटल गोल्ड मिळतं, पण ते सगळेच त्याच्या अगेन्स्ट फिजिकल गोल्ड हेज करतातच असं नाही आहे. तर जे सेबीनी बॅक केलेले एक्सचेंज ट्रेडेड फंड्स असतात त्याच्यातच तुम्ही इन्व्हेस्ट करावे. आणि सगळ्यात सोपा आणि सुंदर मार्ग म्हणजे आपल्याला गोल्डची SIP करता येते. म्हणजे आता तू जर का 1 ग्रॅम आताचा गोल्ड घ्यायला गेलो तर लोकांना 15,000 ते 16,000 रुपये उभे करायचे आहेत. सोपं नाही आहे. त्याच्यात जर का आपल्याला तसं जमत नसेल तर 2,000 ते 3,000ची गोल्डची SIP केली ना, गोल्डचे फंड्स असतात म्युच्युअल फंड्समध्ये, गोल्डचे फंड्स असतात, तर त्याच्यात फंड ऑफ फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले तुम्ही की तर आपल्याला व्यवस्थित गोल्डचे SIP करता येतो. पुढे जाऊन जर का पुढे मुलांना जर का लग्नासाठी म्हणजे त्यांच्या वेळेस वगैरे लागणारे ट्रेंडप्रमाणे आपल्याला जे पाहिजे ते दागिने करता येतील. गोल्ड, डायमंड्स, प्लॅटिनम, व्हाईट गोल्ड, काही आजकाल इतकं ट्रेंड फास्ट चेंज होत आहे. आता माझ्या मुलीचं तू विचारलंस तर मी अगदी साधी 2,000ची SIP त्या गोल्डच्या, म्हणजे खूप जुना एक फंड होता, 2014ला त्याचं नवीन फंड आलेला, त्याच्यात सुरुवात केलेली. आज व्यवस्थित रिटर्न्स आहेत, चांगले कॉर्पस झालंय. आता तू बघशील तर माझी मुलगी माझं कुठलाही दागिना वापरायला तयार नसते तिला, कारण का इमिटेशन ज्वेलरी किंवा डायमंड्स. आता पुढे जाऊन कसा ट्रेंड जाईल आपल्याला माहिती नाही. मग त्याच्यासाठी मग हे सगळ्यात बेस्ट माध्यम ठरतं की गोल्डची सरळ SIP लावून टाकायची, कारण का आपल्याला ETF म्हणजे ज्या दराने गोल्ड ट्रेड होतं त्या रेटमध्ये आपल्याला गोल्ड मिळून जातं. SGB कसं झालंय माहिती आहे, हे खूप सुंदर पर्याय दिलेला गव्हर्नमेंटने गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचा. पण कसं झालं, त्याच्यात गोल्डचे रेट्स नंतर इतके वाढले ना, आणि गव्हर्नमेंटला त्याची पूर्ण
म्हणजे ती खात्रीदायक इन्व्हेस्टमेंट होती आणि त्याच्यात तुम्हाला 8 वर्ष थांबणं हे अपेक्षित आहे जर का टॅक्स फ्री रिटर्न घ्यायचं आहे. तर बरोबर. गोल्डचे रेटसुद्धा वाढले आणि लोकांचं म्हणजे बरीच इन्व्हेस्टमेंट्स आली. तर तिथे कुठेतरी ते नंतरचे जे ट्रान्शेस आलेत किंवा नंतरचे जे तिथे गव्हर्नमेंटने थांबवले. सो आता SGPमध्ये इन्व्हेस्ट करता येत नाही. ज्यांनी SGP घेतली असेल नक्कीच त्यांनी 8 वर्षापर्यंत ती होल्ड करावी. हे बेस्ट आहे ETF. गोल्ड ETF आताचं सध्याच्या ह्याच्यात गोल्ड ETFs. बरं. ते गल्लोगल्ली जेव्हा आपण हं, फिरतो तिथं हं. सोनाराच्या दुकानाच्या बाहेर त्या हं. बिशी वगैरे लावलेल्या असतात बरोबर. गोल्डच्या याच्यासाठी. ते एक बरं. वेगळी इन्व्हेस्टमेंट बायका करतात. बरोबर. खूप 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 बायका बायका करतात हे मी करतात. पाहिलं. बरोबर. त्याच्याविषयी काय बोलाल? काय होतं तिथे आपण ना म्हणजे आपलं सोनं जमायला सुरू होतं. हं, पण आपल्याला तिथे टॅक्स बसतो. हं, म्हणजे सेल्स टॅक्स आला, नंतर हं. मग ते म्हणजे त्या सगळं म्हणजे ती सोनं नीट जपणं आलं. हं, परत तुला काय होतं माहिती आहे, हार्डली ते एखाद महिन्याचं एक्स्ट्रा वगैरे देतात, हं, पण तिथे कंपाऊंड नाही होतं. म्हणजे हं, हं, तू ते वर्षभर टाकणार, ते पैसे मिळणार किंवा ते सोनं घेणार, तू तिजोरीत ठेवून देणार. हां, मग मेकिंग चार्जेस आले, हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. पण जेव्हा तुम्ही ETFs घेतात ना, हं. ते पैसे वाढत जातात, ते पैशांना पैसे जोडले जातात. आपण परत पैसे वाढवत जातो. सो ते कंपाऊंडिंग होते. कंपाऊंडिंग होतं. हं, ते हं. तिथे ते जे तू बिशी करतो हं. गोल्डच्या सोन्याची बिशी. शॉप्समध्ये, ते हं, तिकडे ते होत नाही. हं. तर त्यामुळे आम्ही थोडंफार अगदीच आवड आहे म्हणून केलं, आपला एक दागिना पण झाला थोडा म्हणून ट्रस्ट ठीक आहे. फॅक्टर पण जास्त असतो का? आपल्या गल्लीतलं सोनार आहे, रोजचा आहे, मी तिथं कधीही जाऊ शकते, हे करू शकते. हे पण फॅक्टर असेल थोडा बायकांच्या हिशोबाने मला असं वाटतं. पण आता असं झालेलं आहे ना, की तू बघशील मुलुंडला, आता मी नावं घेणार नाहीत अशा ज्वेलर्सची, पण लिटरली म्हणजे इतकी लोकं त्यांना ज्यांनी केलं असेल आपल्या म्हणजे जे बघत असतील आपले प्रेक्षक त्यांना कळेल. म्हणजे गेले ते फरार. शॉपकीपर्स गेले. म्हणजे हं. असं फरार नाही म्हणता येणार. पूर्ण कोविडमध्ये ना त्यांचे शॉप्सच बंद झाले. हं. वाईट लोकं होती का? तर बिलकुल वाईट लोकं नव्हती. पण कसं झालं, सेबीचे रेट्स, ऑडिट्स, हं. अकाउंट्स फ्रीज ह्याच्यामुळे ते शॉप्सच बंद झाले. हं. आता इथे तू कोणाला जाऊन विचारणार? कारण कागदपत्री आपल्याकडे काहीच नव्हतं. हं. जेव्हा गोल्ड ETFs होता, तुमच्याकडे एक प्रॉपरली एक पेपर असतो, तुम्हाला फोलिओ असतो. तर त्यामुळे तुम्ही काहीतरी सेबीला किंवा RBI म्हणजे तिकडे कोणाला तरी क्वेश्चन होऊ शकतं. इकडे आपल्याला काहीच क्वेश्चन करता येणार नाही. सो त्यामुळे शक्यतो अशा जिथे तुम्हाला सेबी बॅकअप वगैरे नाहीये किंवा RBIचं बॅकअप नाही, तिकडे अशा गोष्टी नाही कराव्या लोकांनी. कारण का पैसे बुडले तर मोठं नुकसान होतं लोकांना. बरं. आत्ता मी मागच्या काही दिवसापूर्वी क्रिप्टोशी रिलेटेड एक इंग्लिश पॉडकास्ट पाहत होतो आणि बरं. त्याच्यात त्याने एक सांगितलं होतं की क्रिप्टो हा ना की फ्युचर आहे. बरोबर. कारण सध्या सगळ्या करन्सी एक होतील आणि ती क्रिप्टोच करन्सी राहील येत्या Digital काळामध्ये, currency. कारण तर डिजिटल करन्सी राहील. सो क्रिप्टो करन्सीबद्दल अगदी थोडक्यात सांगा आणि त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये त्याचं फ्युचर काय? सध्या 30% टॅक्स आपल्याला क्रिप्टोवरती हे करावं लागतं. तर अशा टॅक्सच्या परिस्थितीमध्ये क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं कितपत योग्य आहे? किंवा पहिले क्रिप्टोबद्दल थोडक्यात बोलूयात. सो क्रिप्टो काय डिजिटल करन्सी. Currency. सगळे आपल्या ह्याच्याने क्रिप्टोज लॉन्च झालेले आहेत आणि त्याच्यात लोक ट्रेडिंग करतात. काही लोकांना त्याच्यातनं बरंच म्हणजे खूप पटीने त्याच्यात पैसे सुटलेत. आता बाहेरच्या कंट्रीत ह्याच्यात खूप त्याला इम्पॉर्टन्स दिला जातोय. त्याच्यामुळे इंडियाही आपण जसं वेस्टर्न लोकांना फॉलो करतोय तसं इंडियातही त्याचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. पण अजूनही गव्हर्नमेंटने त्याला खूप बॅकिंग दिलेलं नाहीये. सरळ समजायचं की 30% त्याच्यावर टॅक्स लावल्यावर म्हणजे तुमचं जे काही तुम्हाला त्याच्यातनं प्रॉफिट्स येतील त्याच्यावर सरळ 30% गव्हर्नमेंट घेणार. आधीच्या काळात तर क्रिप्टोजमध्ये ज्यांचे ट्रेडिंग होते त्यांना इन्कम टॅक्सच्या नोटिसेस पण आल्या. सो इतकं म्हणजे त्याच्यावर, कारण का ते सगळं लेजिटिमेट आहे का, लिगल आहे का, त्याच्यात परत त्याच्यात TDS बसणार. परत तुला त्याच्यात लॉसेस झाले ना ते ऑफसेट नाही होत. म्हणजे तुला स्टॉक्समध्ये जर का लॉस होतोय तर तू गेन्सच्या अगेन्स्ट ते ऑफसेट करू शकतो. बट जर का क्रिप्टोचा लॉस असेल तर तो लॉस तू बेअर करायला लागतो. पूर्ण हिट आपल्याला घ्यायला लागतो. आणि मी बघतेय म्हणजे आता मला पण म्हणजे बरेचसे क्लायंटचे कॉल्स पण येतात. माझ्याही क्लायंट्सनी काही एक्सपेरिमेंट करून बघितलेत. तर ह्यात आहे ना क्लायंटला फायद्यापेक्षा नुकसानच जास्त झालंय. कारण का आपण कधी जातो त्या क्रिप्टोमध्ये, तो खूप वरती गेल्यावर. आपण इन्व्हेस्ट करतो तो खाली येतो. तोपर्यंत माहितीही नसतो. जर वरती नाही गेलं तर माहितच कोणाला नाही. अगदीच एक्सपेरिमेंट करायचं 2-5% आहे ना आपल्या म्हणजे इन्कमच्या, केलं तर हरकत नाही. एकदा ठेच खाल्ली आपण मागे फिरणारच आहोत. सो तिथपर्यंतच काय ते करावं. म्हणजे आपले जे ₹100 टाकतोय ते ₹100 बुडाले हे पचवण्याची ताकद असेल तर मग क्रिप्टोजमध्ये इन्व्हेस्ट करावे. बरं. थोडा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन आहे की म्हणजे सगळं दुनिया क्रिप्टो ला बॅकिंग करत आहे, अगदी अमेरिकेपासून ते छोट्या छोट्या देशापर्यंत. मग भारतात असं एवढं त्याच्याशी प्राधान्य दिलं जात नाही का बरं? कारण का खूप रिस्क आहे, बरीच रिस्क आहे आणि आपल्याला रिटेल इन्व्हेस्टरला ती रिस्क अजून नीट अंडरस्टँड नाही होते. आता काय होतं माहिती आहे,
तुला थोडक्यात तू शेअर मार्केट कसा बसा समजून घेऊ शकतो. चल थोड्याशा मोठ्या मोठ्या कंपनीजमध्ये आली तर तुझी रिस्क पूर्ण डायल्यूट होते. तसं तुला क्रिप्टोजबद्दल नॉलेज अक्वायर करणं हे फार कठीण असतं. म्हणजे कारण का इट्स अ डिजिटल करन्सी. उद्या ते ॲप म्हणजे ते बंद झालं किंवा ते इट्स अ डार्क वर्ल्ड बेसिकली. त्याच्यात कोणाला जाऊन तू पकडणार, काय करणार? म्हणजे आता त्या कंपनीला जाऊन आपण कॅम्प्सकडे, कार्वीकडे काहीतरी कंप्लेंट्स काहीतरी करू शकतो. इथे आपल्याला काहीच नाही करता येणार ना. म्हणजे पूर्ण आपले पैसेच गेले. तर तिथे ते गव्हर्नमेंट त्याला प्रोत्साहन देत नाहीये आणि म्हणून मग टॅक्सेशन हाय ठेवले. गव्हर्नमेंटचं त्याच्यावरती रेग्युलेशन नाही. हा, म्हणजे अजून ते त्याच्यावर पाठिंबा देत नाहीये की बाबा तुम्ही हे करू शकताय. तर असं आहे. म्हणून ते शक्यतो आम्ही क्लायंटला सांगतो लांबच राहा. बरं. नवीन इन्कम टॅक्स रेजिम आलेला आहे आता 12 लाखापर्यंतचा वगैरे. तो सगळ्यांना लागू पडणार आहे सेम? हो, सगळ्यांना. आणि जे सॅलरीड आहेत ना त्यांना 75चा अजून म्हणजे हे मिळतो. सो 12.75 पर्यंत सॅलरीड स्ट्रक्चर्सना आणि बिझनेस ओनरला 12 lakhs पर्यंत टॅक्स एक्झेम्पशन असतं. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला रिबेट मिळतं आणि तुम्हाला 0 टॅक्स येतो. बरं. आजकाल आपल्या भारतामध्ये हे सांगितलं जातं की आपण जेव्हा काही कमवतो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं खूप गरजेचं असतं. परंतु याच्यामध्ये ना खूप छुप्या गोष्टी पण असतात. इन्कम टॅक्स आपण जेव्हा फाईल करतो, भरतो, कुठल्या अशा चुका आहेत जे इन्कम सगळे भरतात. आजकाल खूप थोडी अवेअरनेस आलेली आहे, कारण लोन्स सुद्धा मिळणं वगैरे मुश्किल होतं. तर ITR असतंच. पण त्याच्यात काय मेजर चुका आहेत ज्या सामान्य लोकांनी समजून घेतल्या पाहिजेत? पहिलं तर तुला कळलं पाहिजे की तू न्यू रिजाईममध्ये तू म्हणजे फाईल केला पाहिजे की ओल्ड रिजाईममध्ये. आता तू हे म्हणशील हे म्हणजे काय? तर ओल्ड रिजाईममध्ये कसं असायचं, बरेचसे सेक्शन्स असायचे. ATC, ATD म्हणजे आपण प्रिन्सिपल पेमेंट करतोय किंवा तू LICची पॉलिसी घेतली आहे किंवा म्हणजे बरेचसे काही गोष्टी, बँकेत 5 वर्षांची टर्म FD केली आहे, तर तुला ते 1.5 लाखापर्यंतच्या जे काही इन्व्हेस्टमेंटवर तुझा टॅक्सेशन खाली यायचं. नंतर तू जसं घर घेतलंय तर बँकेला इंटरेस्ट देतोय, तर ते 24B सेक्शनमध्ये तुझं खाली म्हणजे तुझा इन्कम स्ट्रक्चर खाली यायचा. सो असे काही काही सूट होत्या. ते ओल्ड स्ट्रक्चरमध्ये म्हणजे ओल्ड रिजाईममध्ये फॉलो व्हायचं. आता न्यू रिजाईममध्ये त्यांनी काय केलं, सरळ स्लॅबच वरती घेऊन गेलेत. म्हणजे 12 लाखापर्यंत तुला काही टॅक्सेशन येणार नाही. त्याच्यानंतर मग ते 4, 8, 12च्या स्लॅबमध्ये तुझं टॅक्सेशन सुरू होतं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला टॅक्स भरावा लागतो. तर पहिलं तर हे नीट कळलं पाहिजे. तर खूपशे कॅल्क्युलेटर्स ऑनलाईन अवेलेबल आहेत. लोक टाकून बघू शकतात की मला कुठल्या रिजाईममध्ये फॉलो झालं पाहिजे. त्याच्यानंतर आता आपण समजा तुम्ही म्युच्युअल फंडमधनं सगळे पैसे काढताय आणि तुम्ही नवीन घर घेताय आणि तुमचं फर्स्ट किंवा सेकंड होम असेल स्वतःच्या नावावर, तर त्याच्यात तुम्ही ते पैसे जेव्हा म्युच्युअल फंडमधनं रिडम्शन घेतलेत ते त्याच्या अगेन्स्ट 54F मध्ये सेटअप करू शकतो. तर हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं. त्यांना वाटतं पूर्ण कॅपिटल गेन्स. कधी कधी म्हणजे CA नाही, कन्सल्टंट्स लोकांना माहिती नसतं. CA लोकांना बरोबर अभ्यास असतो. सो प्रॉपर एक CA असायला पाहिजे ज्याला नीट त्यातलं कळतंय. तर कुठेतरी ना असं आपल्याला फायलिंग करायचं म्हणून करायला नाही पाहिजे. कारण का आजकाल AIS आलंय. म्हणजे तुम्हाला सगळं तुम्ही जिथे काय काय केलंय ना ते सगळं दिसतं. लोक काय करतात, बरंचसं ब्लॅकमध्ये करायला जातात किंवा असं ते सगळं तिथे रिपोर्ट होतंय. मी ना पतपेढीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे, ते काय तिकडे कळणार नाहीये, तर मी ते पैसे त्याच्यावर व्याज भरणार नाही, असं नाही होणार. ते पैसे तिथे रिपोर्ट होत आहेत. तर ते सगळं थोडंसं लोकांनी बघितले पाहिजेत आणि त्याच्यातनं म्हणजे घेऊन प्रॉपरली सगळं डिक्लेअर केलं पाहिजे. नाहीतर इन्कम टॅक्सच्या रॅन्डम नोटिसेस. थोडक्यात काय, तू 10 लाखाच्या वर क्रेडिट कार्ड जरी स्वाईप करतोयस ना, म्हणजे वापरतोयस, तर तुला बाय डिफॉल्ट नोटिसेस येत आहेत. मग तू एक्सप्लेनेशन द्यायचं की हे माझं तर इन्कम एवढं आहे, माझं एक्सपेन्सेस एवढं आहे आणि माझ्याच अकाउंटमधनं मी हे सगळे पेमेंट्स क्लिअर केलेत. कारण का काय होतं, ITR आपण फाईल करतो 6-7 लाखाचा आणि क्रेडिट कार्डवर पॉईंट्स मिळण्यासाठी लोक 8-10-15 लाखाचे स्वाईप मारतात. आता तुम्ही इन्कमच दाखवत नाहीये, 7 लाखाचं इन्कम दाखवताय, 10 लाखाचा खर्च कसा दाखवू शकता? सिम्पल म्हणजे लॉजिक आपल्याला कळतंय, तर गव्हर्नमेंटला नाही का कळणार हे सगळं, IT ला नाही का कळणार? 30 वर्षाचा मी आहे. 60व्या वर्षी मला रिटायर व्हायचं, पूर्ण काहीच कामं नाही करायचं, मला अगदी पॅसिव्ह इन्कमवरती जगायचं. काय प्लॅनिंग करायला पाहिजे मी? SIPs घेऊया. बरोबर. आता आपण बरेच गट घेऊया, म्हणजे तुला एक्झॅक्टली अंदाज येईल. आता 30 वर्षाचा पेक्षा 20 वर्षांनी जर का सुरुवात केली, एखादा इंटर्न लागतोय कुठे, काही साधा 2,500ची SIP आहे ना, पहिलं तर आपल्याला अंदाज असला पाहिजे आपला फायर फिगर काय. तू म्हणशील फायर फिगर म्हणजे काय, तर मला रिटायरमेंटला किती लागेल. अंदाज आहे आत्ता आपल्याला 50,000चा खर्च आहे, त्याच्या मल्टिप्लाय बाय 25 म्हणजे मल्टिप्लाय बाय 12. पहिलं तर वर्षाला 12 महिने असतात. सो हे झाले 6 लाख.
6 मल्टिप्लाय बाय 25 हा मिनिमम फायर फिगर आणि 50 म्हणजे जरा लिव्हेबल फायर फिगर. सो म्हणजे एक तुमचा 1.5 ते 3 कोटी, आम्ही 3 कोटी धरून चालतो की कॉर्पस असला पाहिजे. ते आपल्याला कळलं की मग आपल्याला त्याच्या दिशेने चालता येतं. मग एखादा 20व्या वर्षाचा मुलगा असेल तो 2,500 जरी 12% रिटर्न्स मिळाले तरी त्याला ते 3 कोटीपर्यंत पोचता येतं. पण हेच तो 30शीत गेला ना की सरळ ते 8,500वर जातात. तीच अमाऊंट 30 40शीत गेला की ती जवळजवळ अमाऊंट 40,000ची होते. आणि तीच 50,000चा म्हणजे 50 वर्षाचा माणूस जर का झाला तर त्याला ती 1,30,000 म्हणजे बघ तू 2,500 आपण सुरुवात केलेली आहे. किती सोपं वाटत होतं आपल्याला ते. आणि कमी वयात इन्व्हेस्टमेंट करणं किती गरजेचं आहे, किती गरजेचं आहे असं म्हणजे ना ती फिगर्स एवढी एक्सपोनेन्शियल वाढत जाते. आणि तू सांग 50व्या वर्षाच्या माणसाला मी सांगितलं 1,30,000ची, तो म्हणाल मी मुलांचं शिक्षण करू, माझ्या घराचं EMI बेअर करू की माझ्या रिटायरमेंटची तयारी करू. मॅडम काय बोलताय तुम्ही 1,30,000ची SIP करायला. सो हे की आधी जर का आपण विचार केला असता 2,500 हे काम होत होतं. म्हणून मग लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करावी. सुरुवातीलाच जसं आपण बोललो की पैशाने पैसा कमवता आला पाहिजे. पॅसिव्ह इन्कमचे कुठले कुठले मार्ग आहेत आणि ते कसे कसे उभे करता येऊ शकतात एक मिडल क्लास व्यक्तीसाठी? बरोबर. आताच मी तुला सांगितलं की 40शीतला माणूस आहे, 30,000ची जरी SIP केली 20 वर्षात आहे ना नेक्स्ट रिटायरमेंटपर्यंत 3-1 कोटीचा कॉर्पस त्याचा जमा होऊ शकतो. आता समजा 3 कोटीचा कॉर्पस आपण क्रिएट केलाय, त्याच्यातनं आपल्याला अंदाजे 1.5 लाखाचं महिन्याला पेन्शन म्हणजे आपण पासिव्ह इन्कम असं म्हणू शकतो ते काढायला सुरुवात करू शकतो. म्हणजे आणि इन्फ्लेशनप्रमाणे ते 5-5% वाढवू पण शकतो. कारण का पुढे जाऊन 1.5 लाख हे पुरणार नाहीयेत. 1.5 लाखाला पण आपल्याला इन्फ्लेट करावं लागेल. आणि जे तू मुद्दल ठेवलेली 3, कारण का ह्यात होतंय कसं बघ, आपण काढतोय 7-8%नी विड्रॉल, आपल्याला मिळतात 10-12% त्या फंड्सवर. म्हणजे आपण बाकीचे पैसे वाढवतोय 10-12%नी, ते पुढे जाऊन वाढत जाणार आहेत. आणि तसं करता करता तुझे ते कॉर्पस पण पुढे जाऊन जो 3 CR आपण इन्व्हेस्ट केलेलं तेही सुद्धा वाढणार आहेत. तर असं इतकं सोपं गणित असतं. त्याच्यात नाही तुला मेंटेनन्स आला, नाही तुला स्टॅम्प ड्युटी आली, रजिस्ट्रेशन आले, तो टेनंट आपल्याला नीट व्याज देतोय की नाही, म्हणजे भाडं देतोय की नाही याचंही टेन्शन नाही. दुसरं ऑप्शन तुम्हाला ऑफकोर्स रेंटल इन्कम असतं, पण त्याच्यात तुम्हाला हार्डली 2-3% रेंटल इन्कम मिळतं. तर त्याच्यामुळे परत तुला मेंटेनन्स आला, तुला नीट भाडेकरी मिळते की नाही माहिती नाही, तुला ब्रोकर्स नेहमी अरेंज करायला लागतात, परत घराची वाट लावून टाकतात, म्हणजे रेनोव्हेशनचा खर्च, प्रॉपर्टी टॅक्स, हे बरेच फॅक्टर्स क्लायंटनं नीट कॅल्क्युलेशन्समध्ये घेत नाही. फक्त कसं आहे माहिती आहे, मला घर दाखवता येतं, मला हे जी माझा पोर्टफोलिओ आहे म्युच्युअल फंडचा तो मला दिसत नाही. तर तसं होतं. म्हणजे तू आता हसशील, मी घराचं कॅल्क्युलेशन्स केले. मी घर घेतलेलं 2009ला 55 lakhsला आणि ते आता आम्ही एक्सप्लोअर करत होतो, कारण का आम्ही दुसऱ्या घरात शिफ्ट झालो. तर 2026ला त्याचं व्हॅल्युएशन कुठेतरी 1.45 CR आहे. बघितलं तर तू बघशील तर तिप्पट वाढलंय. म्हणजे घराची किंमत मी जे 50 लाखाच्या अंदाजे घेतलेलं ते 1.5 कोटीच्या आसपास गेलेलं आहे. आता दिसताना इतकं मोठं असताना मी काय केलं, मला जस्ट कुतूहल वाटलं म्हणून एक्सेलवर टाकलं, तर त्याचे ना फक्त 6.48 म्हणजे 6.5% म्हणजे नॉट इवन अ रेट ऑफ FDनी ते ॲप्रिशिएट झाले. आता लोक बघ कुठल्या भ्रमात असतात. म्हणजे मला ना आता एक कॉल, म्हणजे माझ्याच क्लायंटनी 2018-19ला मला आठवतंय उळव्याला घर घेतलेलं. त्यावेळेस काय होती न्यूज की एअरपोर्ट येतोय नवी मुंबईला, तर म्हणजे ती प्रॉपर्टी प्राइसेस तिकडे खूप मोठ्या गतीने वाढतील म्हणून ते बरेचशा क्लायंट्सनी म्युच्युअल फंडचे पोर्टफोलिओ रिडीम केले आणि तिकडे पैसे इन्व्हेस्ट केले. अक्षरशः तू बघशील तर काडेपट्टीसारखा घर आहेत हा, एवढीशी, म्हणजे बाथरूममध्ये आतमध्ये गेलं की बाहेर कसं पडायचं इतकं मारामारी तिथे. पण अशा ह्याच्यात मोठे इन्व्हेस्ट झाल्या. मला आत्ता कॉल आलेला, मॅडम मी ते घर विकतोय. मी म्हटलं का रे, तुला तर तुझी मल्टिपल म्हणजे तिप्पट चौपट होणार होती, का नाही विकलं? म्हणतो मला ना लॉसमध्ये विकायला लागतंय. मी म्हटलं का, आता तर एअरपोर्ट अगदी आता म्हणजे आला चालू पण म्हणजे आता. तर म्हणतो नाही मॅडम, इतकी अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे ना, मला आत्ताही मी जर का विकायला गेलो तर माझं जे 56 lakhsला घेतलेलं घर आहे आज मला 48 lakhsला काढावं लागतंय. काय अर्थ आहे सांग? म्हणजे तू तुझं EMI भरत राहिला, तुझी लिक्विडिटी सोडली, तुझं एन्जॉयमेंट सोडलं आणि परत प्रॉपर्टीला ॲप्रिसिएशन आहे का? एवढी अनसोल्ड इन्व्हेंटरी आहे, कसं विकलं जाणार? सो मग लोकांनी घर घेताना थोडं ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वेगवेगळं आहे. समजा की लोक कुठे कुठे खूप फसू शकतात आणि कुठे कुठे खूप जास्त त्यांना 2009 ते 2006 पर्यंत घरांचे ॲप्रिसिएशन चांगले झाले. त्याच्यानंतर तू बघशील ना तर स्टॅग्नेंट होते. आता कोविड नंतर वाढलंय, पण काय वाढलं माहिती आहे, कोविडच्या प्री कोविड एरामध्ये जे प्राइजेस होते ना ते आता परत आलेत, कोविडमध्ये खाली गेलेले.
आणि अच्छा. त्याच्यानंतर लोक काय म्हणतात खाली गेल्यापासून वर किती आले, पण ते माझ्या प्री कोविड एरामध्ये तेवढंच टक्के वाढले. तसं खूप ॲप्रिसिएशन नाही आहे, स्टॅग्नंट आहेत तसे घरांचे प्रेस. ओके. म्हणजे आपल्याकडे पॅसिव्ह इन्कमचे हे डिव्हिडंड झाला एक, दुसरं रेंटल झालं, SWP म्हणजे तेच आपण हां, SWP बद्दलच बोललो त्याच्याबद्दल की बोललो. 3 कोटीमध्ये हम्म. 1.5 लाख आपण महिन्याला काढू शकतो हम्म. आणि तरीही आपले पैसे वाढतील. हं. आणि आधीच्या काळात डिव्हिडंड्स वगैरे वापरायचे, पण डिव्हिडंड्सनं तुम्हाला दर ठराविक येतीलच की नाही हम्म. याची गॅरंटी नाही. हम्म. म्हणजे तुम्हाला असं चालणार असेल 2 महिने चांगले इन्कम आली, तिसऱ्या महिन्यात नाही आली तर डिव्हिडंड हा ऑप्शन घ्यावा. पण जर का ठराविक इन्कम मला दर महिन्याला पाहिजे तर मग सिस्टमॅटिक विड्रॉवलच वापरला पाहिजे. ओके. SIP करताना 2 ऑप्शन्स असतात आपल्या पुढे, की समजा जर माझी 12,000 वर्षाची बरं. SIP आहे, बरं. तर मी ॲट अ टाइम 12,000 भरणे योग्य हं. की वर्षाला 1,000 भरणे योग्य? एक उदाहरण दिलं मी. बरोबर. हां. आता तुमचे 12,000 आहेत. हं. आपल्याला हे पैसे 5-7 वर्ष म्हणजे मुलांच्या शिक्षणाला लावून हं. किंवा स्वतःच्या Long term रिटायरमेंटला साठी लॉंग आहे. टर्मसाठी करतोय. तर खरंच लक्षात राहणार आहे का ट्रम्पने टॅरिफ वाढवलेले, इराण आणि US वॉर चाललेला, हे लक्षात सुद्धा राहत नाही. हं. म्हणजे सगळं विसरून जातं. आता रशिया आणि युक्रेनवर कोणाच्याही लक्षात नाहीये हं. किंवा खरंय, काय, म्हणजे करोना झालेला हा आता एक पास झाला. हं. म्हणजे त्यामुळे काय होतं माहिती आहे, तुझं लमसम त्यावेळेस जर का इन्व्हेस्ट झाले ना तर ते चांगल्या गतीने वाढतील. बरं. परत तुझ्याकडे मंथलीच आहे, तुझ्याकडे लमसमच नाहीये, तर ती SIP करणं बरोबर. हं. अगदीच काही कळत नसेल तर लोकांना जर का लमसममध्ये भीती वाटते की लमसम माझे एकदम खाली पण जाऊ शकतात, 1 लाखाचे माझे 95-90 सुद्धा दिसू शकतात, तर त्या काळात आपल्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर घेता येतं. म्हणजे काय करतो आपण, ते पैसे लिक्विडला किंवा डेट फंड्समध्ये पार्क करतो जिथे कमी रिस्क असते आणि वीकली किंवा मंथली STP म्हणजे शिफ्ट स्विच म्हणतो आपण त्याला, बरं. तिथून त्याच्या त्याच्यातनं डेटमधनं अकाउंटमध्ये जातात. इक्विटीमध्ये शिफ्ट करतो. तर तेही माध्यम लोक घेऊ शकतात, पण ते SIP पेक्षा मग बेटर ठरू शकतं, कारण का ते 3-6 महिन्यात ते पैसे सगळे डेट टू इक्विटी निघून जातात. खूप सुंदर मॅम. प्रश्न अजूनही आहेत, परंतु मला वाटतं की पॉडकास्टचा आपला जो काही टाईम लिमिट आहे तो थोडासा संपला आहे. सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे प्रश्न आपण विचारले ते सगळे खूप छान पद्धतीने तुम्ही उत्तरं दिलीत. आणि याच्यातून एक कळतं की जसं मी बिईंग अ डॉक्टर, मला असं कळतं की लोक जेव्हा त्यांच्या छोट्या छोट्या आजारासाठी आमच्याकडे येतात आणि आपण त्यांना योग्य मार्गदर्शन केल्याच्या नंतर ते हॅपी असतात, ते हे होतं. तसं मगाशी तुम्ही बोललात की आम्ही फायनान्सचे डॉक्टर आहोत थोडक्यात, म्हणजे काही रजिस्टर्ड फायनान्स ॲडवायझर असतात ते. सो अशा केसेसमध्ये बऱ्याचदा लोकांच्या मनात जे प्रश्न असतात ॲडवायझरला घेऊन, ते त्यांचे चार्जेस म्हणा किंवा हे खूप म्हणजे आमचेच पैसे इन्व्हेस्ट करून हे पैसे खातात आणि हे थोड्याशा गोष्टी काही त्यांच्या डोक्यात असतात. याला कसं तुम्ही, म्हणजे काय उत्तर आहेत आपल्याकडे? पहिलं तर आम्ही चार्जेस घेत नाही, कारण का जरी सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर आहे मी, तरी मी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सुद्धा आहे. आम्हाला प्रॉपर लायसन्स असतं. तर ह्याच्यात आम्हाला जे काही आम्ही म्हणजे क्लायंट्सला सर्व करतो किंवा काय, आम्हाला डायरेक्टली त्या कंपन्या, म्हणजे आम्ही ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज म्हणतो, ते आम्हाला डायरेक्ट कमिशन्स पण देतात. तर त्या ह्याच्यात क्लायंट्सला जर का आम्ही चार्ज केले तर ते दुप्पट चार्जेस होतात. तर तसं एथिकली परमिशन नाही आहे. दुसरं म्हणजे तुला माझ्याशी दरवेळेस बोलायचं आहे आणि मी चार्जेस घेते. प्रज्ञाशी बोलायचं ₹1000. मला लोन घ्यायचं आहे, मॅडम मी लोन घेऊ का, पूर्ण डाऊन पेमेंट करू का, मी घर घेऊ, कसं घेऊ, कितीचं लोन, EMI घेऊ, हे दरवेळेस तुला माझ्याशी कनेक्ट करायचं आणि मी चार्जेस घेते. तू खरंच माझ्याशी कनेक्ट करशील का? नाही होणार. मग जे माझे 2012-14 पासूनचे क्लायंट्स आहेत, ज्यांचं आज पोर्टफोलिओ एवढे चांगले वाढलेले आहे, त्याला गती मिळालेली आहे, त्यांनी माझ्याशी कनेक्टच केले नसतं, रिव्ह्यूज झाले नसते, पोर्टफोलिओ म्हणजे जे हँड होल्डिंग झाली ना, ही त्यामुळे झाली. हे मी जर का कन्सल्टिंग चार्जेस घेतले असते तर ती कुठेतरी थांबलं असतं. म्हणून मी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत मी कुठल्याही क्लायंटकडनं कुठलेही चार्जेस घेतले नाही. सो क्लायंट्सने अगदी बिंदास आपल्याशी कनेक्ट करू शकतात. नंतर त्यांचा प्रॉपरली फायनान्शियल प्लॅन आधी आम्ही बनवून घेतो, त्यांच्या गरजा समजून घेतो, त्याच्यानंतर मग कुठले काय प्रोडक्ट्स काय करू शकतो, कधी पैसे लागतील, काय रिस्क आहे, रिटायर्ड आहे क्लायंट का, तो नोकरी करतोय, किती त्याचं म्हणजे आता पैसे उरत आहेत, त्याच्याप्रमाणे मग त्याचे इन्व्हेस्टमेंट्सला आम्ही मार्गी लावतो. तर असं आहे. परत पैसे घेत नाही, बिलकुल नाही क्लायंट. आणि म्हणजे मजेची गोष्ट सांगायची तर, आता थोडक्यात होतं काय तुला मी सांगते. आपण म्हणजे आता कोणीतरी फोर्टला जॉब करतोय, रोज गाडीने येतोय, तू बघ रोज ट्रॅफिक लागतो. म्हणजे आजकाल तू मुंबईत ट्रॅफिक कुठेही तुमच्या म्हणजे पुण्यात सुद्धा एवढा ट्रॅफिक वाढत चाललाय, तुला माहिती आहे की तुझं आता समजा ठाण्याला घर आहे,
चिडचिड करणार तो ट्रॅफिकमुळे, शिव्या घालणार आजूबाजूला, म्हणजे तुला काही चॉईस नाही, पण तुला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. बरोबर. पोचताना तू काय करणार आहे, गुगल मॅप ऑन करणार, कुठे ट्रॅफिक काय, तर ते जी तुम्हाला दिशा मिळते ना, ते कारण का शेवटी आपल्याला गाठायचं आहे काय, ठाणा. नेव्हिगेशन फॉर फायनल. तुम्हाला जे गोल्स तुमच्या समोर जे असतात ना, ते एकदा तुम्हाला क्लॅरिटी मिळाली, त्याला मग मेकॅनिझम आहे ना, म्हणजे तो फायनान्शियल मॅप किंवा तुमचा तो गुगल मॅप, ते आम्ही ठरवू शकतो. मग तिथे तुम्ही नक्कीच आमची मदत घेऊ शकता. असं आहे. ओके. क्लायंटकडून पैसे घेत नाहीत हे ऐकल्याच्या नंतर मला सुद्धा खूप आनंद झाला आणि तुम्हाला सुद्धा ते सांगायला आनंद होतोय. सो मॅमपर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या सर्व लिंक्स, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कळवा. काही तुमच्या जर कमेंट्स असतील, प्रश्नही असतील, तर कमेंट तुमचं ग्राउंड आहे, तुम्ही तिथे व्यक्त होऊ शकता. आम्हाला जर काही सुधारणा करायची असतील तर तुम्ही सूचना देखील आम्हाला देऊ शकता. मॅम, कसं वाटलं तुम्हाला? खूपच छान. ओके. तो होपफुली आपल्या क्लायंट्सला पण हे ते आवडेल, आवडलं तर असेल. आपल्या ते प्रेक्षकांना त्यांनाच नक्कीच, आणि त्यांना काहीही प्रश्न असतील हम्म. तर ते नक्कीच त्यांनी कमेंट्समधनं तुम्हाला कळवावे आणि आपण त्याला नक्कीच प्रयत्न आणि करू. मॅमचा देखील नंबर देऊ शकू, आपण देतोय, तर तुम्ही डिरेक्टली सुद्धा कॉल करून त्यांच्याशी कन्सल्ट करू शकता. त्याचे कुठलेही चार्जेस घेत नाहीत, मॅमने आत्ताच सांगितलेले. सो बी फ्रँक आणि तुम्ही कॉल करू शकता. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करायचं आहे, शेअर करणं फार गरजेचं आहे, कारण जे नॉलेज आपल्याला मिळतं ते इतरांपर्यंत शेअर करणं पुण्याचं काम आहे, असं आमचं मत आहे. दुसरं, सबस्क्राईब करा, कारण बरेच लोक पॉडकास्ट, आपले व्ह्यूवर्स वाढत जात आहेत, परंतु सबस्क्रायबर त्या पर्सेंटेजने वाढत नाहीत. बरेच लोक फक्त बघून जातात, परंतु तुम्ही सबस्क्राईब करत चला. तुमचे एक सबस्क्रायबर असे आम्हाला खूप जास्त पॉडकास्ट करायला हेल्प करतात, ताकद देतात, आणि त्यामुळे तुम्हा सर्वांचं असंच प्रेम कायम असू द्या. थँक्यू सो मच. थँक्स.